देवगिरी बँकेचं अभिनंदन की असा पंतप्रधानांचा मानस असलेला विषय आत्मनिर्भर भारत आणि तो उद्योजकतेमधनं पुढे कसा नेता येईल या बँकेचा विचार आपण बँकेने केला. असं शिकत शिकत जेव्हा लक्षात आलं की अरे हे शिक्षण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, तर कदाचित सातत्याने एक चाकोरीबद्ध आयुष्यात घेऊन जाणार आहे. मित्रांनो, त्यावेळेला माझा पगार होता 1650 रुपये. वाव. आज आमच्या मित्रांचे पॉकेट मनी पण याच्यापेक्षा जास्त असतो. अगदी खरं. ज्याला फायनान्स मॅनेजमेंट चांगलं जमतं, ज्याला कॅश फ्लो आपण म्हणतो, प्रॉफिटेबिलिटी एक गोष्ट असते, कॅश फ्लो एक गोष्ट असते. बँकेच्या प्लॅटफॉर्मवर या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे ज्या उद्योजकाला कळलं तो उद्योजक खूप फास्ट प्रगती करतो असं माझा ठाम समज. आणि मला भीती वाटत होती की मी जर उद्योग चालू केला आणि लग्न केलं तर मला पोरगीच मिळणार नाही. पण ते सांगताना विनयशीलतेने, नम्रतेने समोरच्याला पटवून देणं, हा सुद्धा गुण प्रसादजींचा होता, आहे. मंडळी नमस्कार. मी देवगिरी बँकेच्या वतीने देवगिरी बँकेचा अध्यक्ष किशोर शितोळे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळी, आपण बघतोय की मागचं वर्ष, त्याच्याही आधीचं 2019 एकूणच जागतिक मंदीची लाट सुरू झालेली होती. आणि ही लाट आलेली असतानाच आपल्यावर नवीन संकट आलं, ते कोरोनाचं. आणि मार्च 20 पासून कोरोनाच्या संकटाला आपण सगळेच तोंड देत सुरुवातीला घाबरून गेलो, पण हळूहळू त्याच्यासोबत जगायला पण शिकलो. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी या कोरोनाच्या काळामध्ये एकूणच या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं यासाठीची एक खूप चांगली प्रणाली देशाच्या नागरिकांच्या पाठीशी उभं राहून जगाला आपल्याला चांगलं काय देता येईल आणि भारत यामध्ये सगळ्यात आघाडीवरचा कसा देश असू शकतो, ही शिकवण पंतप्रधान मोदींनी दिली. सगळे उद्योग व्यवसाय बंद पडलेले, कुठेही दळणवळण नाही, कुठेही उत्पादकता नाही, शेतीवर फक्त हा देश या काळामध्ये GDP काही जर तो टिकला असेल तर तो फक्त शेतीवर. आणि शेवटी मंडळी, देश चालवायचा असेल तर उद्योग व्यवसाय व्यापार चांगला चालावा लागतो. तो चालला तर त्याच्यातून आपण सरकारला कर भरतो आणि भरलेल्या करातून सरकार आपल्याला सोयी सुविधा देतं. पण एकीकडे कराचं संकलनच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये देश चालवायचा. खरोखरच आज अभिमान वाटावे अशा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी या काळामध्ये ज्या आर्थिक सुधारणा केल्या त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नागरिकांवर करही वाढवला नाही आणि देशातलं दळणवळण वाढलं पाहिजे, अर्थव्यवस्थेला गती मिळाली पाहिजे, या अनुषंगाने त्यांनी आत्मनिर्भर भारत अशी एक संकल्पना सुरू केली. या देशातल्या प्रत्येकाने काम केलं, प्रत्येकाने काही उत्पादकता वाढवली तर या देशाची अर्थव्यवस्था सुधरेल, GDP वाढेल आणि देश प्रगतीपथावर जाईल. या संकल्पनेतून आत्ताचं जर आपण बजेट पाहिलं असेल तर त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की हे आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी परदेशांवर, दुसऱ्या देशांवर अवलंबून न राहता आपल्या देशात प्रत्येक वस्तू कशी बनेल यासाठी नरेंद्र मोदींनी एक ध्यास घेतला आणि देशभरामध्ये आत्मनिर्भर भारतची लाट सुरू केलेली आहे. हा आत्मनिर्भर भारत बनवताना कुशल मनुष्यबळही लागेल. मग हे कुशल मनुष्यबळ बनवायचं असेल तर त्यासाठी आत्ताच्या बजेटमध्ये खूप मोठी तरतूद हे कौशल्य विकासासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी ठेवली. आणि अशा प्रकाराने या अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्यासाठी ज्या ज्या काही चांगल्या योजना करता येतील त्यांची एक मोठी आपण देणगी ज्याला म्हणता येईल अशी देशाला दिलेली आहे. काही जण त्या डिझेलच्या, पेट्रोलच्या भाववाढीवर खरोखरच नाराज होतात. पण मंडळी, आपल्या घरचं उदाहरण पहा की आपले वडील आहेत, त्यांना घर चालवायचंय, बाहेर जाता येत नाहीये, खर्च खाणारे हात तोंड तेवढीच आहेत, उत्पन्न होत नाहीये,
आणि त्यांना तर घर चालवायचं आहे. अशा वेळेला आपण काय करू? तर आपल्या सगळ्यांच्या गरजा कमी कशा करता येईल, वडिलांना मदत कशी करता येईल, हाच हेतू आपला सगळ्यांचा असेल की नाही? मग अशा काळामध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी, देशाला पुढे नेण्यासाठी कुठेतरी थोडीफार तडजोड करावी लागेल, पण ती अगदीच थोडीफार. उलट मी तर म्हणेन की आत्ताचं जर आपण जीएसटी चलनचं जे जीएसटीचं कर संकलन जे आहे ते जर पाहिलं तर 1,00,000 कोटींच्या वर झालेलं आहे. याचा दुसरा अर्थ काय की कोरोनाच्या नंतर बाजाराने जी उसळी घेतलेली आहे त्या उसळीमुळे देशाच्या अर्थव्यवस्था ही बूस्ट झालेली आहे आणि उद्योग व्यवसाय जोरात सुरू झालेले आहेत. आता खरं तर म्हणजे हे पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येते की काय असं वाटायला लागलंय, पण आपण सगळेच आता कोरोनाशी लढायला शिकलोय. त्याच्यामुळे कोरोना येईलही आणि जाईलही, पण आपलं अर्थचक्र थांबता कामा नये. यासाठी आपण आत्मनिर्भर भारतामध्ये सगळ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी झगडायचंय, उभं राहायचंय. आणि यासाठी देवगिरी बँकेने हा पंतप्रधान मोदींचा संदेश घेतला आणि उद्योग व्यवसायांना अर्थपुरवठा करणारी आपली ही सामाजिक बांधिलकीची देवगिरी बँक मराठवाड्यातली अग्रणी बँक आहे. अनेक छोट्या उद्योजकापासून तर मोठ्या उद्योगांपर्यंत अनेक कुटुंबांना उभं करण्याचं काम देवगिरी बँकेने गेली 31 वर्ष अविरतपणे केलेलं आहे. चांगली सेवा, पारदर्शक सेवा, वाजवी दरात देणं हे या आपल्या देवगिरी बँकेचं वैशिष्ट्य आहे. आणि हे करत असताना अनेक सामाजिक उपक्रम देवगिरी बँक करत असते. आपण आमच्या वेबसाईटवर जर गेलात तर आपल्याला लक्षात येईल की देवगिरी बँक ही कायम समाजाला साठी काय काय करता येईल, समाजाच्या पाठीशी उभं कसं राहता येईल, या उदात्त हेतूने, सेवाभावाच्या हेतूने देवगिरी बँकेची वाटचाल ही अनेक वर्षांपासून राष्ट्रवादाच्या विचाराने सतत सुरू असते. आणि याच भावनेतून आम्ही मध्ये एक फुलंब्री सारख्या छोट्या गावामध्ये एक ऑनलाईन प्रशिक्षण मेळावा घेतला होता. उद्योजक बना, युवकांसाठी. मी जलदूत म्हणून पाण्यामध्ये काम करतो आणि मला कायम अनेक युवा मित्र माझ्याशी जोडलेले असतात आणि ते विचारतात की दादा मला काहीतरी उद्योग करायचा, मी काय करू? आता खरं म्हणजे असा प्रश्न हा असा कुणी मी काय करू उद्योजक मला व्हायचंय तर अशांना उद्योजक व्हा असं सांगणंही योग्य नसतं. कारण ज्याचं काही ठरलंच नाही त्याला कुणी सांगितल्याने तो उद्योजक होतो असं नसतं. पण याच्यात पुढे जायला हवं. अशा वाट चुकलेल्या किंवा दिशा दिसत नसलेल्या युवकांसाठी देवगिरी बँकेने असा एक कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमांमध्ये मला अभिमानाने सांगावंसं वाटेल की 85 युवक त्या ऑनलाईन प्रशिक्षणाला उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये आम्ही उद्योजकता विकास कशी करता येईल, तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा करता येईल हे आम्ही मांडलं होतं. आणि खरोखरच देवगिरी बँकेने ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. 85 युवक तिथे आले आणि त्यापैकी 19 जणांनी स्वतःचे उद्योग उभारण्याचं पाऊल उचललं आणि देवगिरी बँकेकडून कर्ज घेऊन उद्योजक झालेले आहेत. तर मंडळी अशा प्रकाराने हा विषय झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे यासाठी तर इतके मोठी आपली युवा इथे वाट पाहून आहेत. सगळ्यांना उद्योजक व्हायचंय, पण उद्योजक होण्यासाठी करायचं काय, कसं पाऊल उचलायचं, कोणता उद्योग करायचा, भांडवल कुठे मिळणार, जागा कुठे मिळणार, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर असतात आणि मग ते तिथेच थांबतात. पण हे थांबणं आणि त्यांना कुणी मार्गदर्शक नसणं हे काही योग्य नाही. हा विचार करून देवगिरी बँकेने ठरवलं की आपल्याच मातीत, आपल्याच या मराठवाड्याच्या भूमीत असे तयार झालेले उद्योजक आहेत का? कारण आपण कायम नावं ऐकतो, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी, आणि अशी नावं आपण ऐकली नाही मग त्यांच्यासारखं व्हायचं की म्हणतो अरे नाही आपण नाही होऊ शकणार बुवा, आपला नाही, ही खूप मोठी लोक आहेत तेच उद्योग करू शकतात आणि आपण तिथेच आपला युवक हातपाय गळाठून जातो. पण ज्या वेळेला माझ्याच शेजारचा, माझ्याच गावातला, माझ्याच सारख्या परिस्थितीमध्ये जन्माला आलेला असा जर एखादा युवक आज यशाच्या शिखरावर गेलेला असेल तर त्या युवकाकडे पाहून मला नक्कीच वाटतं की तो करू शकतो तर मी का नाही, त्याला जमलं तर मला का नाही जमणार. आणि याच भावनेतून आज आम्ही अशा उद्योजकांना आपल्या भेटीला आणण्यासाठीची ही मालिका सुरू केलेली आहे. उद्योजक आपल्या भेटीला. आपल्याच गावातले, आपल्या परिसरातले, या मराठवाड्याच्या भूमीत जन्मलेले असे अनेक यशस्वी उद्योजक आहेत की ज्यांच्या यशकथा जर तुमच्या समोर आल्या, त्यांचं
बोलणं, त्यांच्या यशकथांची माहिती आपल्याला जर मिळाली, त्यांच्याशी संवाद साधता आला, तर मला खात्री आहे की आमच्या मराठवाड्याच्या युवकाला त्याला सुद्धा वाटेल की येस, मी सुद्धा उद्योजक होऊ शकतो, मी सुद्धा असा उद्योग करू शकतो. आणि म्हणून मित्रांनो, आज देवगिरी बँकेच्या वतीने आम्ही ही आत्मनिर्भर भारत या मालिकेतील ही पहिली शृंखला, पहिली कडी आज आम्ही सुरू करत आहोत. आणि त्यात आपल्या भेटीला असा एक यशस्वी उद्योजक घेऊन आलेलो आहोत आपल्या मराठवाड्याच्या भूमीतला, संजय ग्रुपचे श्री प्रसाद कोकिळ. एकदा जोरदार टाळ्या प्रसाद कोकिळांसाठी आपण करूयात. प्रसाद कोकिळ हे या मराठवाड्याच्या बीड जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावात जन्माला आलेले प्रसाद कोकिळ इलेक्ट्रिकल इंजिनियर झाले, नोकऱ्या केल्या, औरंगाबादमध्ये आले आणि स्वतःचं स्वप्न पाहून, उद्योजक होण्याचं स्वप्न ठेवून त्यांनी जी वाटचाल केली आणि आज 150 कोटींचा टर्नओव्हर, 750 कर्मचारी, 9 कारखाने, औरंगाबाद, रांजणगाव, नोएडा, पंतनगर अशा ठिकाणी एक मोठा वटवृक्ष उद्योगांचा प्रसादजी कोकिळांनी उभारलेला आहे. आपण हा उद्योजक अपघाताने घडलाय का, योगायोगाने झालाय का? मित्रांनो, अजिबात नाही. ठरवून ज्याला म्हणता येईल की लिहिलं, त्यांनी काही लिहिलं आणि तसं आयुष्यातल्या प्रत्येक पदोपदी त्यांनी ते घडवून आणलं. असा घडवून आणणारा हा अवलिया उद्योजक आज आपल्या भेटीला आलेला आहे. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. तर मित्रांनो, प्रसादजी कोकिळ यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातला उद्योग सुरू केला. प्लास्टिकच्या भागांपासून आपण वापरत असलेल्या वाहनांचे वेगवेगळे भाग प्रसादजी कोकिळे बनवतात आणि त्यामध्ये अगदी 100 रुपयापासून तर 5,000 रुपयापर्यंतचे भाग ते बनवत असतात. आणि त्यांच्या या 9 कारखान्यांच्या उद्योगाला अनेक मोठमोठे पुरस्कार, मग त्याच्यामध्ये इंडुरन्स, व्हेरॉक, बजाजचे वेगवेगळे पार्ट्स असतील, अशा अनेक कंपन्यांना, NRB बेरिंग्ज असेल, सुब्रॉस असेल, लिअर कॉर्पोरेशन असेल, अशा मोठ्या कॉर्पोरेट जगताला या कारखान्यांमधून वेगवेगळ्या पार्ट्सचा पुरवठा त्यांच्याकडून केला जातो. खूप मोठे अवॉर्ड्स, पुरस्कार त्यांना राज्य सरकार, केंद्र सरकार आणि या मोठमोठ्या कंपन्यांचे मिळालेले आहेत. 0 डिफेक्ट प्रॉडक्ट ज्याला म्हणता येईल, अशासाठी सुद्धा त्यांनी संशोधनाचे पण पुरस्कार प्रसादजींच्या या ग्रुपला मिळालेले आहेत. प्रसादजी कोकिळ आणि त्यांचे पार्ट, खूप मोठं हे उद्योग क्षेत्र आहे. ते CMI, आपली चेंबर ऑफ मराठी या उद्योगपतींची मोठी संघटना आहे, तिचे पण ते माझे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याच CMIच्या अंदर एक मॅजिक नावाचा एक प्रोजेक्ट चालतो, त्याचे ते संचालक आहेत. आता शहरातली सुप्रसिद्ध संस्था सरस्वती भुवन, तिचे ते ट्रस्टी आहेत. खाम नदी, शहरातून वाहणारी खाम नदीच्या पुनरुज्जीवनाचा जो प्रकल्प आहे, त्याच्याही त्या समितीवर ते आहेत. आणि मी त्यांचं अभिनंदन करतो की कालच त्यांची CII, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, याच्या मराठवाडा झोनचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांची आत्ता निवड झालेली आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. प्रसादजी, आज आपण ऑनलाईन सगळ्यांना भेटतोय. काही मोजके युवक विद्यापीठ, इंजिनिअरिंग कॉलेज, SB कॉलेज अशा अनेक ठिकाणाहून काही मोजकेच 20 जण युवक इथे उपस्थित आहेत. आणि आज देवगिरी बँकेच्या वतीने मी आपलं स्वागत करून आज आपली यशकथा या आमच्या युवकांना कळावी म्हणून ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. प्रसादजी, आपण बीड सारख्या छोट्याशा म्हणजे मागास ज्याला आपण एका अर्थाने म्हणायचो, अशा जिल्ह्यातल्या विडा गावासारख्या छोट्या गावातून आपण आलात. त्यानंतर कुंभार पिंपळगाव, तिथल्या सरस्वती भुवन शाळेमध्ये आपण शिकलात आणि आज योग पहा की ज्या शाळेमध्ये पहिली शिक्षण झालं, आज त्याच सरस्वती भुवनचे आपण ट्रस्टी पण आहात. तर हा खूपच छान योग आहे. पण आपण हा उद्योजक व्हावा हे आपण कसं ठरवलं?
का वाटलं आपल्याला की एक छान नोकरी करता आली असती, आपण बी इलेक्ट्रिकल झालेला आहात आणि आपण खूप चांगल्या पगाराची नोकरी करू शकला असतात, पण आपण का बरं उद्योजक झालात? सगळ्या मित्रांना पहिले तर नमस्कार. देवगिरी बँकेचं अभिनंदन की असा पंतप्रधानांचा मानस असलेला विषय आत्मनिर्भर भारत आणि तो उद्योजकतेमधनं पुढे कसा नेता येईल या बँकेचा विचार आपण बँकेने केला आणि आपण त्याला लीड घेतला. आणि मला अगेन मी खूप फर्स्ट गोष्टीमध्ये असतो, तर या कडीचाही या शृंखलेचाही पहिली कडी माझी असली, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये आपण जेव्हा शिक्षण घेत असतो, हे शिक्षण घेताना आपली उपजीविका कशामध्ये करायची, जेणेकरून पैसे मिळवायचे का, तर जगण्यासाठी. आणि जगायचं कसं ते आपण ठरवता बऱ्याच वेळेला आपण आपल्या शिक्षण पद्धतीच्या कचाट्यात सापडतो आणि आपण नोकरीकडे वळतो. पण कुठंतरी मला असं वाटतं की मी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या विडा या गावी, जिथे 500-700 घरांचं गाव ते, आणि तिथे छोटंसं लहान घर आमचं, आणि तिथून जेव्हा कुंभार पिंपळगावला वडिलांच्या बदलीनिमित्त गेलो, तेही गाव परत छोटं, सरस्वती भुवन शाळा आणि पहिलीचं वर्ग, दुसरीचा वर्ग आणि तिथे असलेलं सगळं वातावरण, असं शिकत जेव्हा लक्षात आलं की अरे हे शिक्षण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, तर कदाचित सातत्याने एक चाकोरीबद्ध आयुष्यात घेऊन जाणार आहे. आणि प्रत्येक युवकाला, मला खात्री आहे तुमच्यापैकी प्रत्येकजण जे कोणी बघतायत आणि इथे बसलेले आहेत, की चाकोरीचं आयुष्य नाही आवडत. आईने रविवारच्या दिवशी लवकर उठवलं की नाही आवडत. कॉलेजमध्ये सगळे पिरियड झाले नाही आवडत. हे चाकोरीचं आयुष्य तरुणांना आवडत नाही. पण सगळ्या सिस्टीम्स ज्या आहेत या चाकोरीबद्ध नीतीने पुढे जातात. आणि मी जेव्हा अभियांत्रिकी महाविद्यालयात गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला होतो, त्यावेळेला इंटर्नशिपमध्ये मुंबईला गेलो आणि एका इंटर्नशिप सगळेच जण इंजिनिअरिंगमध्ये करतात, आणि तिथे गेलो आणि लक्षात आलं की तिथे छोट्या कंपनीमध्ये मी काम करत होतो आणि तिथले ओनर दुपारी यायचे 11 वाजता, सगळ्यांना भेटायचे, काय काम चाललंय काय नाही बघायचे, जेवण करायचे, एक तासभर परत काम काय चाललंय बघायचे आणि निघून जायचे. मला हे आयुष्य खूप आवडलं. मला अरे एंटरप्रिनरशिपमध्ये यार कधी आलं चालतं. पण पहिलं मला वाटतं प्रसादजी, आपले वडील पण नोकरीत होते आणि त्यांचाही आग्रह होता की तुम्ही नोकरीच करावी. वडिलांचा आग्रह, नोकरीपेक्षा वडिलांचा आग्रह होता डॉक्टर व्हावं. अच्छा. कारण घरामध्ये आमच्या कोणी डॉक्टर नव्हतं. वडील म्हणायचे की कुणीतरी डॉक्टर व्हायला पाहिजे, तू डॉक्टर हो, हुशार आहेस. पण मला अजिबात डॉक्टरकीमध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि मग वडिलांचं आयुष्य असं चाकोरीबद्ध होतं आणि म्हणून ते चाकोरीबद्ध आयुष्य नको, म्हणून आपण त्याला कुठंतरी असं वाटलं की असं स्वच्छंद आयुष्य जगायचं. आणि मग एंटरप्रिनरशिप, स्वतःचा व्यवसाय, हे नक्की आवडलं. पण त्याआधी आपण काही नोकऱ्या केल्यात. हां, आता मी ज्या वेळेला नोकऱ्या केल्या आणि आपण जेव्हा आयुष्यात ठरवतो सर की इंजिनिअरिंग किंवा, मित्रांनो, मला सांगायला आनंद होईल की प्रसाद कोकळी सर आणि मी सुरुवातीच्या काळात आम्ही पण एका कंपनीमध्ये दोघांनी नोकरी केलेली आहे. आम्ही दोघं कलिग होतो. आणि आज मला दोघंही खूप उद्योजक अभिमान आहे आहोत. की माझे मित्र आज एवढ्या मोठ्या उद्योग वटवृक्षाच्याच पायोनियर आहेत. हां, तर त्या नोकऱ्याही आपण खूप कमी पगारावर आणि मला वाटतं सतत बदलत होतात. हो. त्याचं कारण काय? तर मला उद्योग करायचा होता, उद्योजकच बनायचं होतं. आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यांना टेम्पटेशन असतं मोठ्या कंपनीचं, मलाही होतं. मी गरवारे कंपनीमध्ये सिलेक्ट झालो आणि गरवारे त्यावेळेसची 1987ची बेस्ट कंपनी इन औरंगाबाद होती. करिअर चांगलं होतं म्हणून तिथे नोकरी मिळाली. पण थोड्याच वेळात लक्षात आलं, म्हणजे साधारण 1.5 वर्षात, की हा रस्ता आपला नाही, हे काही आपल्याला जमणारा झेपणारं नाही आहे. आणि आपल्याला उद्योजक व्हायचं असेल तर अशा कंपन्यांमधनं काम करून फायदा होणार नाही. अच्छा. आणि मग आपण जिथे एकत्र होतो अशा कंपनीमध्ये, जेव्हा त्यांचा छोटा व्यवसाय होता, त्यांनाही असे गरजू लोक पाहिजे होते आपल्यासारखे. आपण तिथे गेलो आणि तिथे शिकलो की उद्योग कसा उभा करायचा असतो. आणि मग मला वाटतं पहिली नोकरी आपण गरवारेमध्ये पहिले केली. गरवारे, मग बेमको स्लिप. त्यावेळेचा पगार आपला होता. आता सगळे हसतील सर, आता पगार. सर, ह्या युवकांना कळलं पाहिजे की रक्कम काय असते आणि ती किती असताना माणूस आज 150 कोटीचा टर्नओव्हर कसा करू शकतो.
मित्रांनो, त्यावेळेला माझा पगार होता 1650 रुपये. वाव. आज आमच्या मित्रांचे पॉकेट मनी पण याच्यापेक्षा जास्त असतो. अगदी खरं आहे. तर त्याच्यामुळे तिथून सुरुवात झालेली होती आणि मुख्य उद्देश जेव्हा आपण एकत्र काम केलं त्यावेळेला मी या पगारापेक्षा कमी पगारावर नोकरी सुरू केली होती, कारण मला तिथे शिकायचं होतं. आणि औरंगाबादला घर असताना औरंगाबादचं घर सोडून बाहेर गेलो होतो कारण शिकायला मिळेल. म्हणजे नोकरी करण्यामध्ये उद्देश तुमचा उद्योजकचा त्याचा ठरलेला होता. Correct. आणि त्या उद्योग करण्यासाठी कोणत्या कंपनीत नोकरी केली पाहिजे त्याचा पगार हा मायने न ठेवता अनुभवासाठी आपण शिकत होतो. अनुभवासाठी आणि शिक्षणासाठी शिकत होतो. वा. आणि त्याच्यानंतर मला वाटतं ती नोकरी सोडल्यावर परत दुसरी आपण मग आता मी उद्योग कसा उभा करायचा हे साधारण लक्षात आलं, काय काय लागतं. पण उद्योगामध्ये मित्रांनो फायनान्स मॅनेजमेंट ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्याला फायनान्स मॅनेजमेंट चांगलं जमतं, ज्याला कॅश फ्लो आपण म्हणतो, प्रॉफिटेबिलिटी एक गोष्ट असते, कॅश फ्लो एक गोष्ट असते. बँकेच्या प्लॅटफॉर्मवर या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे ज्या उद्योजकाला कळलं तो उद्योजक खूप फास्ट प्रगती करतो असा माझा ठाम समज आणि तेव्हाही होता. म्हणून मी तिथून नाद ग्रुपमध्ये गेलो. मारवाडी कंपनीमध्ये जितकं तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं कळतं, आजही माझा ठाम समज आहे की तेवढं दुसऱ्या उद्योगात नॉर्मली कळत नाही. बरोबर. त्याच्यामुळे तिथून मग मी नाद ग्रुपमध्ये गेलो आणि मग मित्राबरोबर बडवे इंजिनिअरिंगमध्ये काही काळ त्याच्याबरोबर काम करत करत उद्योग सुरू केला आणि ऑटो पार्ट्समध्ये जायचं हे पक्क ठरवलं. आणि लक्षात घ्यायला मुख्य की त्यावेळेला तुमचा दिशा काय आहे. प्लास्टिकमध्ये का सुरू केलं असेल तर त्यावेळेला मेटल टू प्लास्टिक कन्व्हर्जन खूप जोरात चालू होतं, म्हणून प्लास्टिक उद्योग उभारायचं पक्क केलं आणि सुरुवात केली. म्हणजे अतिशय नियोजनबद्ध ज्याला म्हणता येईल की एक नोकरी 1500 रुपये पगार, तिच्यात एक अनुभव घेतला, मग दुसरा उद्योग, त्याच्यातला कोणता अनुभव घ्यायचा तशी कंपनी निवडली. म्हणजे एखादा यशस्वी किंवा एखादा हुशार इंजिनियर हा चांगला फायनान्स मॅनेजमेंट नाही करू शकत, किंवा एखादा चांगला फायनान्शियल मॅनेजर हा प्रोडक्शन नाही करू शकत. पण उद्योजकाला असं एक्सपर्ट एका विषयात राहून चालणार नाही, तर त्यांनी सगळ्या भूमिका शिकून घेतल्या पाहिजेत. आणि ते शिकण्यासाठीची जी उमेदवारी करावी लागते ती अगदी योग्य वेळी तुम्ही ठरवून केलेली आहे. मला वाटतं आपण इंजिनिअरिंग तुम्ही केलं आणि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना तुम्ही काहीतरी खिशामध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आणि ती चिठ्ठी मी वहिनींशी बोलत होतो आणि त्याही सांगतात की त्या चिठ्ठीत जे लिहिलं होतं तर ते तुमच्या आयुष्यात पुढे 5, 10, 15 वर्षात तसंच घडलं. अशी काय जादू तुम्हाला येते आणि काय तुम्ही लिहिलेलं होतं? मित्र असल्याचा लक्षात आलं. सगळ्या गोष्टी माहीत असतात. मित्रांनो, आपण शिक्षण घेताना बऱ्याच वेळेला ॲम्बिग्युटी असते, मी काय करणार आहे माहीत नाही. आणि आजचे तरुण, पर्टिक्युलरली मी खूप तरुणांबरोबर इंटरॅक्ट करतो कॉलेजच्या, आणि खूप असं क्लाउडी याच्यात असतात. मी UPSC करणार का माहीत नाही, MPSC करणार का तेही माहीत नाही, नोकरी करणार का तेही माहीत नाही, उद्योग हा विषय तर अडगळीत पडलेला असतो. पण त्यावेळेला मी खिशामध्ये लिहून ठेवलं होतं माझ्या की ते जे अनुभव होता मुंबईचा, त्या अनुभवावरनं मी खिशात लिहून ठेवलं होतं की मी 87 साली पासआउट होणार होतो इंजिनिअरिंग. 10 वर्षाच्या आत माझा स्वतःचा व्यवसाय असेल. क्या बात. मी आणि भले माझ्याबरोबर एकच माणूस असेल, पण आम्ही दोघे मिळून स्वतःचा व्यवसाय करू. त्याच्यानंतर मी नोकरी करणार नाही. फर्स्ट एम ते. दुसरा एम होता, प्रत्येकाला माहिती आहे की मला गाडी पाहिजे असते आणि प्रत्येकाला तरुण वयामध्ये गाडीचं अट्रॅक्शन असतं, मलाही होतं. मी असं ठरवलं होतं की 10 वर्षात मी उद्योग उभा करेन, 12 वर्षामध्ये मी स्वतःची लक्झरी गाडी घेईन आणि 15 वर्षामध्ये मी स्वकष्टार्जित बंगला बांधेन, वडिलोपार्जित नाही. आणि तसं घडलं? तसं घडलं. 87 साली मी पासआउट झालो. 97 साली मी माझ्या उद्योगाची पायाभरणी केली. 99 साली मी ॲक्सेंट नावाची तेव्हाची गाडी होती ती केली आणि 2003 म्हणजे 15 वर्षामध्ये मी माझा बंगला बांधला. 2003 नोव्हेंबरमध्ये मी त्या बंगल्यात राहायला गेलो आणि ती चिठ्ठी त्यावेळेला फाडून टाकली. सगळं झालं. जोरदार टाळ्या. मित्रांनो, मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की हा उद्योजक हा योगायोगाने किंवा अपघाताने किंवा नशिबाने घडलेला नाही आहे. जे घडायचं होतं, जे करायचं होतं ते विद्यार्थी दशेत लिहिलं आणि तसं घडवलं.
आणि आपण अनेक वेळा व्याख्यान ऐकतो की स्वप्न बघा, स्वप्न बघा, स्वप्न वहीवर लिहून काढा. तर मला वाटतं हा काही जादू नाही आहे, तर ती सायन्स आहे. सायन्स आहे. की जे मनापासून आपण ठरवतो, जे मनापासून आपल्याला जे व्हायचं असेल ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जितक्या वेळा विचार करतो, लिहितो, त्याचं चिंतन करतो, ते घडतं. अगदी खरं आहे. पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थॉट्स किंवा पॉझिटिव्ह माइंड ज्याला म्हटलं जातं, माझं ओरिएंटेशन तसंच व्हायला पाहिजे. आपल्या माजी राष्ट्रपती APJ नेहमी म्हणायचं की स्वप्न असं बघा जे तुम्हाला झोपू देणार नाही. खरंच आपण झोपेत स्वप्न बघतो, पण स्वप्न असं बघा ज्यांनी झोप येणार नाही. तर त्याच्यामुळे मी असं स्वप्न बघितलं की ज्यांनी मला सतत खिशातनं पाकिट काढलं की मला ती चिठ्ठी जाणवायची आणि मी त्या पद्धतीने पुढची प्रत्येक वाटचाल युवकाने करायचो. हे आजही केलं तर त्याच्या आयुष्यात त्याला जे पाहिजे तो मिळवू शकतो. अगदी मला खात्री आहे, कारण मी स्वतः ते जगलोय. क्या बात आहे. वा. पण हे करत असताना आमचे जे युवा मित्र असतात त्यांना असं वाटत असतं की तुमच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या घरची परिस्थिती खूप चांगली असेल, तुम्हाला खूप घरून भांडवल मिळालं असेल म्हणून तुम्ही असं झालात. तर खरंच उद्योजक व्हायला ही घरची परिस्थिती असली तरच आम्ही होऊ शकतो का हो प्रसादजी? मला असं वाटतं ना, मनामध्ये उद्योजकता आली पाहिजे. तुम्हाला बाकी काही लागत नाही, पण घरामधून भांडवल तुम्हाला लागतं. कुठलं भांडवल लागतं हे खूप महत्त्वाचं आहे. मोराल खूप मोठं भांडवल आहे आणि मोराल तुमच्या घरातनं तुम्हाला लागतं. पैसा आहे भांडवल म्हणून तुम्ही जर बघत असाल तर पैसा घरातनं नाही लागत. तो तुम्हाला कुठूनही कसा अवेलेबल करायचा याच्या खूप योजना आताही आहेत. तेव्हा कमी होते, आता जास्त आहे. पण घरातून लागतं ते मोराल, हे खूप लागतं. कारण तुम्ही जेव्हा उद्योजक होत असता, घडत असता, त्यावेळेला तुमचं कुटुंब तुमच्यासोबत नक्की पाहिजे. तुमचे आईवडील असेल, बायको असेल, बायको, पोरं, जे काही तुमच्या घरचे लोक आहेत, भाऊ बहीण, हे तुमच्याबरोबर नक्की पाहिजेत. फिजिकली नसले तरी मॉरली तुमच्यासोबत ते उद्योजकामध्ये पाहिजेत. दॅट इज द बिगेस्ट भांडवल यू नीड टू नो. खरं आहे, अगदी खरं आहे. पण तुम्ही ज्या वेळेला जसं वडील सरकारी नोकरीत होते आणि मला माहीत आहे की तुम्ही ठरवलं होतं की उद्योग करताना घरून काही भांडवल घ्यायचं नाही. अगदी खरं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आज 150 कोटींवर पोहोचलेला आहात. त्यावेळेला खरंच तुम्हाला जागा मिळाली होती का? तुम्हाला भांडवल खूप मोठ्या ऑर्डर मिळालेल्या होत्या का? की तुम्हाला कोणी घरी येऊन असं की नाही ही मी मला पाहिजे आणि हे तू बनव, अशी खरंच त्यावेळेला परिस्थिती होती का तुमच्या बाबतीत? अशी परिस्थिती कोणाच्याच बाबतीत कधीच नसते. तुम्ही जेव्हा ठरवता की तुम्हाला काही करायचं आहे, तेव्हा तुम्ही पहिले तर एकटे असता आणि त्या एकटेपणामध्ये तुम्हाला जी एनर्जी मिळते, बऱ्याच वेळेला आपण असं समजतो की एकटेपणामध्ये मी एकटा पडलो आहे, पण मला असं खात्रीने असतं की एकटेपणामध्ये खूप मोठी एनर्जी असते. कारण तुमचं माइंड कुठल्याही गोष्टीने डिस्ट्रॅक्ट होत नाही. आणि ज्यावेळेला असं असतं त्यावेळेला मी नोकरी नाथमधली सोडली आणि गेलो. माझ्या हातामध्ये 1 रुपयाचाही धंदा नव्हता. आणि त्यावेळेला मी काही माझ्या मित्रांकडे, म्हणजे मी आवर्जून उल्लेख करेल आपल्या औरंगाबादचेच उमेश दाशरथी सर, तर यांच्याकडे गेलो. म्हटलं मला काय छोटं मोठं असेल, मला प्लास्टिकमध्ये काम करायचं आहे आणि मला छोटं मोठं काम द्या. आणि त्यांनी मला एक छोटी नायलॉन पुली नावाचा एक रिक्षाचा पार्ट असतो तो दिला. 1 रुपये 75 पैसे त्याची किंमत होती. आधी 1 रुपये 25 पैसे होती, मग 75 पैसे झाली. आणि 1.25 रुपयाच्या पहिल्या कॉम्पोनंटपासून मी सुरुवात केली. म्हणजे रुचा ग्रुपचे उमेश दाशरथी सर, आज त्यांचा खूप मोठा वटवृक्ष आहे, मोठा उद्योग आहे. आणि त्यांच्या त्याच 1 रुपयाच्या त्या प्रॉडक्टपासून तुम्ही सुरुवात केली. पण नोकरी करत होतात आणि त्यावेळेला तुम्ही उद्योगही करत होतात. आणि मला माहित आहे की ते उद्योग तो सुरू करत असताना त्या कामगारांचा पगार द्यायला तुमच्याकडे पैसे नसायचे. आणि मित्रांनो, आश्चर्य वाटेल की त्या कामगारांचा पगार देण्यासाठी पार्ट टाइम प्रसाद कोकीळ दुसरी नोकरी करत होते. म्हणजे जो नोकरी करून पगार येत होता त्या पगारावर कामगारांचा आपण पगार करत होतात. अशी सुरुवात मला वाटतं आपण. अगदी खरं. म्हणजे इथे जेवढा पगार मला कामगारांना द्यावा लागायचा, कारण सुरुवातीच्या जो काही आपण व्यवसाय करतो त्याच्यामधनं एवढं पैसे सुटत नाहीत की जेणेकरून आपलं स्वतःचंही भागेल आणि आपल्या कामगारांचंही भागेल. आणि त्यामुळे मी जेवढा पगार आहे तेवढ्या पगाराची नोकरी बाहेर करायचो. आणि ते या 8 तासाच्या व्यतिरिक्त त्याच्यामधनं मला जो पगार मिळायचा, मला तिकडे पगार झाला की इकडे येऊन माझ्या कामगारांचा पगार करायचो. म्हणजे घरी येताना परत बेरीज वजा 0.
आश्चर्य. म्हणजे आपल्याला वाटत असतं की उद्योग आपण केला की आपल्याला सुरुवातीला गाडी, आपलं छान केबिन, छान ऑफिस आणि हे सगळं, पण आज प्रसादजींनी ते कमवलं. त्याच्या आधीही या स्टेजेसमधून सगळ्यांनाच जावं लागतं आणि ती ज्यावेळेस आपण स्वीकारतो त्यावेळेला यशाचं शिखर जे ठरलेलं असतं ते गाठताच येतं, याच्यामध्ये काही शंका नाही. हा सगळा उद्योग करताना, पहिली ऑर्डर मिळवताना मला माहीत आहे की आपण झगडत असतो, स्ट्रगल करत असतो, त्यावेळेला आपल्याला कोणी उभं करत नसतं. आणि तुम्ही सुरुवातीपासून तुमचा स्वभाव अतिशय तपशीलवार काम करणं, स्पेसिफिक असणं आणि दर्जाशी तडजोड नाही, अशा बाबतीतला तुमचा स्वभाव राहिलेला आहे. आणि एक CK डायकिन कंपनी आहे, तिचा एक पार्ट बनवायचा होता. तो पार्ट तुम्हाला काहीतरी जापनीज कंपनीसोबत त्यांचं कोलॅबरेशन होतं आणि तुम्ही बनवलेला पार्ट, ती कथा जरा आमच्या युवकांना सांगा. मी नेहमी सांगतो की ॲग्रेशन बिझनेसमध्ये पाहिजे, पण नुसतं ॲग्रेशन असून चालत नाही, त्याच्याबरोबर तुमचे एफर्ट्स आणि तुमची प्रोसेस पण स्ट्रॉंग लागते. तर असंच एका कंपनीमध्ये मी गेलो, मला त्यांनी छोटा पार्ट, पहिले तर कोणी असं उभं करत नाही नवउद्योजकमध्ये, सगळ्या अशा गेटमधनं बाहेर परस्पर ढकलून द्यायचा प्रयत्न करतात. मलाही तसंच झालं. मी कुठंतरी ओळखीने, आपण जसं ओळखीने घुसतो तसं घुसलो आणि तिथले परचेस मॅनेजरना जाऊन भेटलो की मला एक पार्ट द्या. मुंबईवरनं त्यावेळेला त्यांचे पार्ट यायचे, कारण औरंगाबादमध्ये त्या काळी नायलॉनमध्ये काम करणारी कुठलीच कंपनी नव्हती. त्यावेळेसचं इंजिनिअरिंग प्लास्टिक्स औरंगाबादमध्ये कमी होतं. मी म्हटलं हे चॅलेंजिंग काम आहे, जर कोणी करत नाही आणि आपण केलं तर आपल्याला मिळू शकतं. म्हणजे काम मिळणं हाच भाव होता. किती चॅलेंजिंग आहे हे माहीत नव्हतं. तुम्ही त्यांना म्हटलं मी करतो. ते म्हणाले तुम्हाला जमणार नाही, हे औरंगाबादमध्ये कोणीच करत नाही, मुंबईहून आतापर्यंत आम्ही मागतो. म्हटलं सर तुम्ही देऊन बघा. एक त्यांनी सॅम्पल, असं आपण उदार झाल्यासारखं त्यांनी ते सॅम्पल दिलं आणि मग मला त्यांनी सांगितलं, सॅम्पल दिलं आणि ते विसरून गेले. पण मी नाही विसरलो सर. मी त्याचा डाय बनवला, त्याच्यासाठी जे काय पूर्ण काम केलं आणि मला साधारण त्याची किंमत त्यांच्याकडे काय येते माहिती होतं आणि माझी किंमत त्याच्यापेक्षा खूप कमी येत होती आणि मी त्या किमतीसहित त्या कंपनीमध्ये पोचलो पार्ट घेऊन. आणि मला कळालं की त्यांनी डिनाय केलं, आता काही गरज नाही म्हणे, ते आम्हाला काही तुम्ही बनवलं असेल पण आम्ही घेणार नाही. आणि असं जेव्हा निरोप मिळाला तेव्हा त्या व्यक्तीला भेटायसाठी किशोरजी, मी त्या गेटमध्ये उभं राहिलो त्या कंपनीच्या आणि त्यांना विमानाने जायचं असतं. तर त्यांना म्हणालो की तुम्ही विमानतळावर जाताना फक्त 2 मिनटं मला द्या. तर तुम्ही चिकलठाणा MIDC ते चिकलठाणा विमानतळ किती अंतर आहे? मी म्हटलं मला तुमच्याबरोबर फक्त 2च मिनटं बोलायचं आहे. आणि त्यांना दाखवलं की मी हा पार्ट बनवला आहे, हा टेस्टिंग केला आहे, मीच टेस्ट केला, ओके आहे. आणि आमच्या कंपनीमध्ये माझे पार्टनर प्लास्टिकमध्ये सुधीर शिरडकर एक्सपर्ट होते, त्याच्यामुळे त्यांनी जे जे मला सांगितलं होतं ते मी तिथे जाऊन सांगितलं. आणि त्या व्यक्तीला, मुंबईच्या व्यक्तीला, ते असं पचनीच पडलं नाही की हा माणूस काहीच ऑर्डर नाही याच्या हातामध्ये, 1 रुपयाचं कमिटमेंट नाही आणि यांनी सगळं करून आपल्या हातात पार्ट देतोय आम्हाला. क्या बात आहे. म्हणजे ॲग्रेशन उद्योगात कसं असलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला अजून ऑर्डर यायची वाट पाहतोय, ॲडव्हान्स यायची वाट पाहतोय, मग परचेस ऑर्डर नाही तर कसं काम करू, ही जी आपली एक तरुणांच्या मनामध्ये किंवा नवउद्योजकांच्या मनामध्ये भावना असते. जसाची फक्त ॲग्रेशनच नाही, मला याच्यामध्ये आजच्या सगळ्या युवकांना, माझ्या मुलांकडे पाहून मिळतं की लवचिकता हा पण याच्यातला मोठा महत्त्वाचा गुण आहे. की उद्योग करताना हू केअर्स, ठीक आहे त्यांनी मला नाही दिली ऑर्डर असं न म्हणता त्याच्या मागे म्हणजे चिकाटीने जाणं, विनम्रपणे वागणं आणि आपला प्रॉडक्ट, आपल्याला खात्री आहे की मी जे बनवलंय ते उत्तम आहे, दर्जेदार आहे, पण ते सांगताना विनयशीलतेने, नम्रतेने समोरच्याला पटवून देणं, हा सुद्धा गुण प्रसादजींचा होता, आहे. आणि त्यामुळे यशाच्या शिखरावर चढण्यासाठी या गुणाची सुद्धा खूप आवश्यकता असते, ही सगळ्यांनाच लक्षात यायला हवं. आणि मला वाटतं हा तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. आणि किशोरजी, त्या कंपनीचे नंतर 3 ओनर बदलले, पण सप्लायर आजही मी एकटाच आहे. क्या बात आहे. म्हणजे त्या काळातलं त्यांचं वय, त्यांचं जो की पर्सनॅलिटी असेल, आणि तो एक युवक त्या जापनीज त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटतोय, त्याच्याजवळ समोर सांगून आपला प्रॉडक्ट त्याला कन्व्हिन्स करतोय आणि आयुष्यभरासाठी त्याला जिंकलेलं आहे, हा एक आपल्या
जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे तुम्ही अनेक व्हिडिओज बघता, अनेक गुण घेण्यासाठी तुम्ही धडपडता. मित्रांनो, हा महत्त्वाचा गुण यातला खरंच आहे. आत्ता तुम्ही म्हणालात की पार्टनरशिप, म्हणजे आत्ता आम्ही सगळं बाहेर बघतो की पार्टनर म्हणजे एखादा उद्योग करायचा तर एकतर प्रोप्रायटरी केला तर माणूस छोटा राहील. आज मोठा व्यवसाय करायचा असेल तर अनेक जणांची टीम असेल आणि जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तरच उद्योग मोठा होतो. पण पार्टनरशिप केली तर जोपर्यंत तोटा असतो तोपर्यंत पार्टनर सगळे एकत्र असतात आणि फायदा झाला की मग सगळेजण आपला आपला हिस्सा काढून त्याच्यातून बाहेर पडायला बघतात आणि उद्योग विस्कळतो. पण तुमची पार्टनर संजीव ग्रुप जो हा तयार आहे आणि त्या ग्रुपचं वैशिष्ट्य मी बघतो की हे तुम्ही तिघं पार्टनर आहात. तुमचे सुनील पाठक आणि सुधीर शिरडकर आणि प्रसाद कोकिळे अशा तिघांची ही कंपनी आहे. योगायोग बघा, तिघही जण बालपणी एका कॉलनीत शेजारी शेजारी घरं होती, शाळा सोबत शिकले, इंजिनिअरिंग कॉलेजला मागे पुढे सोबतच एका कॉलेजला होते. आणि तुम्ही ज्या वेळेला प्लॉटसाठी MIDC मध्ये अर्ज केले तर प्लॉटमध्ये लॉटरी निघते, तर सुधीर शिरडकर आणि प्रसाद कोकिळे यांनी ते फॉर्म भरलेले होते आणि ज्यावेळेस त्या लॉटरीत नंबर लागला तर दोघांचे प्लॉट, सुधीर शिरडकर आणि प्रसाद कोकिळे यांचा प्लॉटचे नंबर होते 31 आणि 32. म्हणजे लॉटरीने सुद्धा निघालेला प्लॉट शेजारी शेजारी आला आणि हे तिघा जणांची एक मोठी पार्टनरशिप आहे. त्या पार्टनरशिपबद्दल हे कसं काय तुम्ही सगळे इतकी वर्ष सोबत राहून सुसंवाद चांगला ठेवून हा मोठा उद्योग सुरू ठेवलेला आहे? करेक्ट. बऱ्याच वेळेला सर किशोरजी आपल्यालाही माहिती आहे की त्यावेळेला उद्योग करायचं म्हणजे धंद्यात पडला आणि नोकरीला लागला. लक्षात आला अर्थ? नोकरीला लागला आहे रिस्पेक्टफुल, धंद्यात पडला म्हणजे कधीतरी पडणार. ही पहिले निगेटिव्ह इन्स्टिंक्ट. आणि त्यात पार्टनरशिप, संपला विषय, जायचंच नाही असं रस्ता तो. मी आणि माझे पार्टनर सुधीर शिरडकरांनी, माझ्या वडिलांची अजिबात इच्छा नव्हती उद्योजक व्हावं म्हणून. आम्ही 2 वर्ष त्यांना विचारत होतो की आम्हाला बिझनेस करायचा आणि परवानगी द्या. 2 वर्षानंतर त्यांनी दिली. आणि जेव्हा कळालं की आम्ही दोघं मिळून करतोय तेव्हा त्यांच्या सगळ्या मित्रांनी सांगितलं, एक तर तुझा पोरगा धंद्यात पडतोय आणि तेही पार्टनरशिपमध्ये, बघ बाबा. सगळ्या समाजात रूढ आहे, पार्टनरशिप करायची नसते. आम्ही दोघांनी ठरवलं की हा जो काही निगेटिव्ह इन्स्टिंक्ट आहे आपण याला स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करायचा. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण त्या निगेटिव्हला क्रॉस करत नाही किंवा त्या मार्गाने जात नाही विथ अ मिथ. आम्ही म्हटलं हे मिथ आपण मोडून काढायचं आणि आपण त्याच रस्त्याला जायचं आणि असं ठरवायचं की पार्टनर म्हणजे 1+1 इज नेव्हर 2. जेव्हा पार्टनरशिप असते तेव्हा 1+1 हे 11 होतात. क्या बात आहे. या पद्धतीने आपण बिझनेस करू. विशाल दृष्टिकोन आहे हा. आणि मग आम्ही ठरवलं आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं की आज आपण जोही काही व्यवसाय करतोय, म्हणजे आमचा पहिल्या वर्षीचा टर्नओव्हर होता 5 लाख रुपये. आम्ही म्हटलं जोही काही व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये ट्रस्ट एवढी ठेवायची एकमेकांबद्दल की ट्रस्टमध्ये 100-1 इज 0. सो नो डिस्ट्रस्ट. किशोरजी, त्यावेळेला आम्ही जेव्हा एक चेकवर एकच जण सही करतो आमच्या बँक अकाउंटवर, एकच जण. नॉर्मली तुम्ही पार्टनर बघितल्यावर 2 सह्यांची सगळीकडे सवय बँकेलाही असेल, सगळ्यांना कल्पना असेल की 2 पार्टनर सह्या करतात किंवा 2 डायरेक्टर सह्या करतात. मागचे 24 वर्ष प्रत्येक बँक अकाउंटवर आमच्या तिघांपैकी कुणाचीही एकाची सही आजही चालते. सुपर, फारच छान. म्हणजे ट्रस्टमध्ये जे आपण म्हणतो, पार्टनरशिपमध्ये जे म्हणतो की आपल्याला दोघं सह्या करायला पाहिजे, मग एकाची सही करून ठेवा, दुसऱ्याची घ्या. आम्ही आजही एक जण सिग्नेचर करतो. एवढी ट्रस्ट लेवल मेंटेन केली. खूपच उदाहरण घेण्यासारखं आहे सगळ्यांनी. त्याच्यामुळे पण मग प्रसादजी, तुम्ही 3 जण असता तर मग 3 जणांमध्ये एक जण प्रोडक्शनच बघतोय, एक सेल्स बघतोय, एक बाहेर फिरतोय, तर मग तुमच्यामध्ये असे काही वाद होत नाहीत की नाही तुला फार छान आहे, तुझं सोपं आहे, माझा अवघड आहे असं? त्याच्यासाठी आम्ही एक खूप छान गणित मांडून टाकलं की वाद व्हायला काय कारण असतं की प्रत्येकाला वाटतं की माझं काम खूप अवघड आहे. आम्ही काय करतो, आम्ही एकमेकांची बदली करून घेतो. अरे वा. 2 वर्ष झाले की बदली. आज जर सेल्स कोणी बघत असेल तर 2 वर्षांनी तो प्रोडक्शन बघतो आणि हा सेल्स बघायला लागतो.
अच्छा, प्रत्येकाला राऊंडने असं रोटेशनने आम्ही बदली करून घेतो एकमेकांचे. एक टेक्निकल बघायचं पूर्ण टेक्निकल बघ, कमर्शियल पूर्ण बघ, कधी कधी एका प्लॅनचं पूर्ण बघ, कधी कधी पूर्ण ग्रुपचं फक्त कमर्शियल बघ. असे वेगवेगळे आम्ही करतो उपक्रम आणि बदली करून घेतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक डिपार्टमेंटची संधी मिळते, परफॉर्मन्स दाखवता येतो. कोणी अवघड म्हणत नाही, कोणी सोपं म्हणत. खूपच अनोखं उदाहरण आहे हे या पार्टनरशिपचं. मला एक नाजूकसा प्रश्न मला पुन्हा एक आठवतोय की आपण नोकरी शिकलात, नोकरी करत होतात आणि आपला उद्योग करायचं नक्की होतं. खरं म्हणजे उद्योग जर आला म्हणजे आजकालच्या मुलींना जर आपण बघितलं तर त्यांना छान छान ग्लॅमरस गाडी असलेला, कारखाना असलेला, पैसे असलेला, वेळ पण देणारा, परदेशवारी फिरवणारा असा नवरा पाहिजे असतो. आणि तुम्ही नोकरी करत होतात, खरं म्हणजे उद्योजक झाल्यानंतर लग्न केलं तर अजून चांगलं वाटलं असतं. पण तुम्ही नोकरीत असताना आणि कमी पगाराची नोकरी असताना लग्न केलं, त्याचं काय कारण? सर त्यावेळेला स्टार्टअप ग्लॅमर नव्हतं आणि मला भीती वाटत होती की मी जर उद्योग चालू केला आणि लग्न केलं तर मला पोरगीच मिळणार नाही. कारण त्या काळी असं होतं की जो उद्योजक असेल किंवा जो कोणी काम करत असेल त्याच्या हाताखाली सर्व्हिस करणाऱ्याला बायको पटकन मिळायची, पण जो उद्योग करतो त्याच्यासाठी 10 प्रश्न विचारायचे. हा मित्रांनो, किती ॲश्युअर्ड इन्कम नाही त्याच्यामुळे. म्हणून मी पहिले लग्न वगैरे करून घेतलं 2-4 वर्ष छान. म्हणजे उद्योजक म्हणून लग्न होणार नाही याची भीती असं त्यावेळेचा काळ होता. मला वाटतं योग मित्रांमध्ये पण काही जणांना प्रश्न विचारायचे आहेत, हात वर करतात. कुणी एक जण विचारू शकता. हॅलो सर, आशिष एक स्टार्टअप करतोय, तर मला असा प्रश्न होता खरोखर आहे. बेसिक प्रश्न आहे की उद्योग मी म्हणालो तसं सुरू करायचं तर कोणता करू आणि तो माझा प्रॉडक्ट चालेल की नाही. वा, छान प्रश्न आहे. मित्रा, मला एक छोटं विचारायचं आहे की मी प्रॉडक्ट बनवायला पाहिजे असं का वाटतं, कोणाला वाटतं? जर का मलाच असं वाटत असेल तर मी त्याचं कुठून इन्स्टिंक्ट आली, मी प्रश्न बघितला आहे का? मी ज्याला नेहमी म्हणतो सर की प्रॉब्लेम सॉल्विंग सोल्युशन पाहिजे, आयदर सर्व्हिस ऑर प्रोडक्ट. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पेन किलर आहे का व्हिटॅमिन आहे? म्हणजे मला पेन किलर म्हणजे कुणाची तरी अडचण मी दूर करतोय. म्हणजे जर गाडी असेल तर गाडी हाताने ढकलावं लागते, त्याच्याऐवजी मी त्याला काहीतरी मेकॅनिझम लावून दिलं, हे त्याचं पेन किलर झालं. आणि कुणीतरी एक सुंदर युवती आहे, तिला अजून सुंदर दिसावंसं वाटतंय म्हणून तिला लिपस्टिक किंवा काहीतरी फेस पावडर दिली, दॅट इज व्हिटॅमिन. तर आपलं प्रॉडक्ट किंवा आपली सर्व्हिस ही पेन किलर आहे का व्हिटॅमिन आहे, पहिले डिफाईन करता आलं पाहिजे. आणि पेन किलर असेल तर मी कुणाचा प्रॉब्लेम सॉल्व करतोय, ज्याला आमच्या मॅजिकमध्ये आम्ही स्टार्टअप आयडिया म्हणतो की इज इट अ पेन किलर, देन स्टेट इट ॲज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर आपल्याला प्रॉडक्टचा प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटचं ॲन्सर या प्रॉडक्टमध्ये शोधता आलं पाहिजे किंवा सर्व्हिसमध्ये शोधता आलं पाहिजे आणि ते व्हॅलिडेट करता आलं पाहिजे. असा एक विचार, असं 50 जणांकडनं मी सर्वे केला आणि 50 जणांपैकी 40 जण म्हणत आहेत की ही सर्व्हिस लागू शकते, हा प्रॉडक्ट लागू शकतो. तर मला मान्य आहे की तो प्रॉडक्ट किंवा ती सर्व्हिस आपल्या स्टार्टअपसाठी चांगली आहे. किंवा याच्या उपरोक्ष असतं ज्याला आम्ही इनोव्हेशन म्हणतो. सर, इनोव्हेशन हे आज आपण खूप गुळगुळीत केलेला विषय आहे, पण इनोव्हेशन म्हणजे माझ्या दृष्टीने इम्प्लाइड रिक्वायरमेंट किंवा क्वालिटी जी समोरच्याला माहीतच नाही आज त्याची रिक्वायरमेंट आहे. हा मोबाईल ॲपल, स्टीव्ह जॉब्सला कुणी सांगितलं होतं का एवढं द्या याच्यात म्हणून? त्याच्या इनोव्हेशननी त्यांनी जाणलं की रिक्वायरमेंट आहे आणि ती रिक्वायरमेंट त्यांनी तुमच्या डोक्यावर थोपली, बरोबर? म्हणून तुमच्या इनोव्हेशनमध्ये, एंटरप्रेन्योरशिपमध्ये समोरच्याचा प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात आला पाहिजे आणि त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे आणि लॉंग टर्म म्हणजे पुढे जाणारं पाहिजे, फ्युचरिस्टिक अप्रोच पाहिजे.
मी त्यावेळेला प्लास्टिक सुरू केलं, पाणी, आणि आज ई व्हेकलमुळे बरेच इंडस्ट्री परेशान आहे, कारण त्यांचा इंजिनचा पार्ट सगळा गेला, मेटल पार्ट सगळे गेले, पण मी जे बनवतो प्लास्टिकमधलं तो एकही पार्ट डिलीट नाही झाला. म्हणजे इतक्या फ्युचरिस्टिक ॲप्रोचनी आपण जर का गेलो तर आपल्या धंद्याला किंवा बिझनेसला मरण नसतं, ते जवळजवळ फॉरेवर चालणारं असतं. पण आपल्याला सातत्याने त्याच्यात बदल घडवता आले पाहिजेत. हट्ट करता कामा नये की मी आज हा प्रॉडक्ट बनवतो ना आयुष्यभर असाच बनवणार आणि हाच बनवणार, त्याच्यात बदल घडवता आले पाहिजे. मिळालं उत्तर मित्र? मित्रांनो, आपण बघतोय की उद्योग उभारायचा असेल तर खरोखरच सगळेच फेवरेबल पोझिशन असते, कंडिशन असते असं नाही आहे. पण अशा याच्यातच खरा उद्योजक घडतो आणि अडचणी आहेत म्हणून मागे पळून जायचं, मैदान सोडून जायचं असं करायचं नसतं. प्रसादजींचे आपण सगळी यशकथा ऐकतोय. प्रसादजी, आत्ता आपण कोणकोणते प्रॉडक्ट बनवताय आणि आपले कोण ग्राहक आहेत? आता आपण जवळजवळ जर का छोट्यापासून मोठ्यापर्यंत बघितलं तर आपल्या 500 कॉम्पोनंट आपण बनवतो आपल्या फॅक्टरीमध्ये. मेजरली याच्यामध्ये 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलरसाठी लागणारे पार्ट्स, ज्याला आपण अंडरलिंग, म्हणजे तुम्ही मोटरसायकलचे बजाजच्या जर सीट बेस बघितले तर सीट ज्याच्यावर तुम्ही बजाजच्या मोटरसायकलवर बसणार तर त्याचे बेस जे आहेत ते साधारण 80% बेस हे आमच्या फॅक्टरीतनं जातात. तुम्ही जर का मिरर बघितले त्या बजाजच्या गाड्यांचे तर मिरर जवळजवळ 60% मिरर असेंब्लीज आमच्या कंपनीतनं जातात. तुम्ही स्कॉर्पिओ गाडी किंवा आता ज्या आपल्या नवीन XUV आलेली आहे महिंद्राची, तर साधारण महिंद्राच्या गाडीमध्ये आमचं 3,500 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कप होल्डर आहेत, तुम्ही ज्या बसता त्याला लिव्हरनी मागे पुढे करतात ते पार्ट्स आहेत, आणि HVAC असेंब्ली म्हणजे ज्याला आपण कारचे एअर कंडिशनर्स म्हणतो, त्या कारच्या एअर कंडिशनरचे पूर्ण HVAC असेंब्ली आपण आपल्या रांजणगाव प्लॅन्टमध्ये बनवतो. आपले मेजर टाटा मोटर्स, व्होल्क्सवॅगन, मारुती या सगळ्या OEMsना आपला सप्लाय आहे. आपण डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांना सप्लाय करतो. आणि मायबाप बजाज आहे औरंगाबादचं, जिथून सुरुवात केली, त्याच्यामुळे बजाजच्याही जवळजवळ सगळ्या व्हेकलमध्ये आपले पार्ट्स लागतात. मित्रांनो, देवगिरी बँक अशा उद्योजकाला तुम्हाला मुद्दाम घेऊन आलेली की बीड सारख्या जिल्ह्यातल्या विडा गावातून जिथे जन्म झाला अशा या उद्योजकाने आज 150 कोटींचा हे शिखर गाठलेलं आहे. मुद्दाम मी हे सांगू इच्छितो की तुम्हीही करू शकता. आज जे ऑनलाईन आहेत आणि इथे बसलेले जे आहेत, हा प्रत्येक जण करू शकतो. फक्त स्वप्न आणि आपला आत्मविश्वास हा पक्का पाहिजे आणि आपण पुढे जाऊ शकतो. प्रसादजी, आपण आत्ता हा 150 कोटींचा टर्नओव्हर केला आहे, आपण मोठे होत चाललाय. पण हे मोठे होत असताना आपल्यावर खूप सामाजिक जबाबदाऱ्या, पदं पण खूप आहेत. मी आपली प्रोफाईल वाचायची म्हणलं तर 15 मिनटं लागतील, मोठा वेळ लागेल. विद्यापीठात पण आपण अनेक बॉडीवर आहात, पर्यावरणच्या संस्थांवर आहात. मॅजिक म्हणून म्हणजे आपण ज्यावेळेस आपण मोठे होत असतो त्यावेळेस आपले समाज बांधव, आपल्या इथले भूमिपुत्र यांच्यासाठी आपण काही देणं लागतो. आणि याच्यासाठी सामाजिक बांधिलकी घेऊन तुम्ही खूप तुमच्या दिवसाचं नियोजन करून तुमचं आयुष्य मी आणि तुमचे सगळे मित्र बघत असतो की खूप आखीव रेखीव आणि शिस्तबद्ध तुम्ही सगळे तुमच्या जीवनाची रचना केलेली आहे. तर यामध्ये तुम्ही ही सामाजिक बांधिलकीची जाण म्हणून तुम्ही 32 उद्योजक उभे केलेले आहेत. मित्रांनो, 32 उद्योजकांना वेळ दिला आणि ते उद्योजक आज इन्कम टॅक्स रिटर्न भरतात. आणि याच्यातला CMIचा एक प्रोजेक्ट आहे मॅजिक म्हणून, त्याच्या अंतर्गत प्रसाद कोकिळ सर CMIचे अध्यक्ष होते. त्यावेळेसही मी त्यांना बघायचो की घड्याळ लावून 10 ते 12 असे 2 तास ते बरोबर त्या, म्हणजे आपण अनेक वेळा सामाजिक संघटनांची जबाबदारी घेऊन वेळच देऊ शकत नाही, पण सरांनी व्यवसायातून वेळ काढून त्या संघटनेच्या विकासासाठी काय करता येईल असा दिला होता. त्याच्यामध्ये मॅजिक सुरू केलं. आणि आत्ता SB कॉलेजमध्ये टिंकरिंग लॅब, शाळेमध्ये टिंकरिंग लॅब, अटल टिंकरिंग लॅब म्हणून एक प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये तुमच्यासारखे जे उद्योजक आहेत की मनामध्ये खूप करायचं आहे, काहीतरी आयडिया, पण पुढे काय करायचं सुचत नाही, तर मॅजिक आणि टिंकरिंग लॅब याच्या माध्यमातून तुम्ही खूप मोठे उद्योजक घडवण्याची एक
जीवनातलं ध्येय घेतलेलं आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल. धन्यवाद किशोर. या माझा पॅशनचा विषय तुम्ही काढला ते चांगला आहे. आयुष्यामध्ये मित्रांनो, आपण सगळे जेव्हा शिकत असतो त्यावेळेला आपली लर्निंग फेज चालू असते. शिकत असतो आणि का शिकत असतो तर आपल्याला आयुष्यामध्ये उभं राहून उपजीविकेचं आपलं साधन उभं करायचं असतं म्हणून आपण शिकत असतो. आणि नंतर मग आपण उद्योग किंवा नोकरीमध्ये लागतो आणि अर्निंग करायला लागतो. सो पहिली फेज लर्निंगची कुठेतरी थांबते, ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो. तसं लर्निंग आयुष्यभर चालू असतं. अर्निंग सुरू होतं आणि अर्निंग नॉर्मली नोकरीमधला माणूस हा रिटायरमेंटच्या एजपर्यंत अर्निंगला कन्सिडर करत असतो. पण आपल्यासारखे जे उद्योजक असतात ते अर्निंगला तिथपर्यंत नाही कन्सिडर करत. कुठेतरी एक वयाच्या 40, 45, 50व्या वर्षी कॉमा ज्याला आपण म्हणतो पॉज घेऊन रिटर्निंग सुरू केलं पाहिजे. आणि रिटर्निंग आपल्याला जे आवडतं ते करायला पाहिजे. मला असं आवडलं की मी उद्योजक झालो. उद्योग जसा उद्योग वाढत गेला तसं जाणीव जास्त व्हायला लागली की असे उद्योजक जास्तीत जास्त निर्माण व्हायला पाहिजेत, जेणेकरून आपला देश संपन्न होईल, आत्मनिर्भर होईल. आणि म्हणून मी असं ठरवलं की आपण उद्योजक निर्माण करायचे म्हणजे कसं, तर मग नेमकंच मोदीजींनी स्टार्टअप इंडिया घोषणा केलेली होती. आणि आम्ही आमच्या चेंबरमध्ये जिथे औद्योगिक संघटनेचं ऑफिस आहे तिथे असं म्हटलं की जे उद्योग तयार झालेत त्याचं मेंबरशिप करून पुढे काम करणं आणि उद्योजक तयार करून त्यांची मेंबरशिप क्रिएट करणं हाही एक आपला पोर्टफोलिओचा भाग आहे. म्हणून आम्ही 2-3 मित्रांनी मिळून मॅजिक मराठवाडा ॲक्सेलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन काउन्सिल हे नाव मिळायलाही सर 1 वर्ष झगडायला लागलं. कारण नावातच जे मॅजिक आहे ते कोणालाच द्यायचं नसतं सहज, आणि आम्हाला असंच घ्यायचं होतं. ROCमध्ये मी भांडलो आणि ते नाव आणलं. शेवटी त्यांनी कॉम्प्रोमाइज मला करायला लावलं की ते शेवटचं जे सेंटर आहे त्याला काढून त्यांनी काउन्सिल करा म्हणे, आम्ही ओके करतो. तेवढं मी कॉम्प्रोमाइज केलं. पण आपल्याला जे पाहिजे ते तसंच पाहिजे हा ध्यास आणि त्याच्यासाठी वाटेल त्या लेवलला जाऊन करायची तयारी, हिंमत, होमवर्क एवढी आपण सगळ्या तरुणांनी घ्यायला पाहिजे. आणि हे रिटर्निंग फेजमध्ये मी ठरवलं की मी 100 उद्योजक घडवणार. आयुष्यामध्ये 100 उद्योजक घडवणार. आणि वयाच्या 50 नंतर मी मित्रांना, नातेवाईकांना बोलवलं आणि सांगितलं की माझी सेमी रिटायरमेंट सुरू झाली. आजपासनं 4 तास अर्निंगसाठी आणि 4 तास हा रिटर्निंगसाठी. त्याच्यामुळे 50 नंतर म्हणजे 4 वर्ष झाले, 4.5 वर्ष झाले मी आता 4 तास रोजचं देतो. आणि आपण जे म्हणालात ते मी 10 वाजता मॅजिकमध्ये असतो, 12-12:30पर्यंत मुलांच्या आयडिया ऐकतो. जसा हा म्हणाला तसं रॉ आयडिया ऐकतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. आणि रोज निदान 2 मुलं फॅक्टरीमध्ये येतात, 2 टीम येतात आणि त्यांना मी मार्गदर्शन करत असतो. वा, म्हणजे प्रसादजी 4 तास आज तुमच्या उद्योगातले जर तुम्ही उद्योगाला जर देऊ शकला असता, दिले असते तर तुमचा उद्योग हा दुप्पट कोटींनी वाढला असता. पण कुठे थांबायचं आणि समाजाचं देणं आपण लागतो ते परत कसं करायचं हे चिंतन करून तुम्ही आज जे 4 तास देताय, तर त्या मॅजिकमध्ये ह्या आमचे ऑनलाईन आत्ता युवक ऐकतायत आणि इथे बसलेले, इथे शेतकरी पण आहेत आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे पण आहेत, विद्यापीठातले पण युवक इथे आहेत. याच्यातला कुणीही त्याचा लाभ घेऊ शकतो का? अगदी केव्हाही. दर शनिवारी रेल्वे स्टेशन MIDCमध्ये CMIची बिल्डिंग आहे, तिथे आलं आणि 9 ते आता परत कोविडमुळे आम्ही थोडं ऑनलाईन केलं आहे, पण तिथे येऊन महेश किंवा आमच्या टीममध्ये कोणालाही भेटू शकतात आणि त्यांची आयडिया आम्ही ऐकावी मेंटरनी, याच्यासाठी ते वेळ घेऊ शकतात आणि ऑनलाईन आम्ही त्यांना त्यांच्या आयडिया आता ऐकू. कारण फिजिकल सध्या बंद केलेलं आहे कोविडमुळे, मागच्या शनिवारपर्यंत चालू होतं. मित्रांनो, आपल्यातला कॅन कम डाऊन डायरेक्टली. आपलाच एक भाऊ आज एका उच्च शिखरावर गेल्यानंतर आपल्यासाठी काही करायला तयार आहे. मला वाटतं की ऑनलाईन पण जेवढे जण ऐकत असतील त्यांनी ह्या CMIच्या मॅजिक प्रोजेक्टला नक्की अप्रोच झालं पाहिजे. या मॅजिकमधून एक पैठण शहरातला, पैठण गावातला एक न्हावी, त्यांनी असं काहीच नसतं की शोध लावण्यासाठी तुम्ही उच्च शिक्षित असावे लागता. आमचा शेतकरीसुद्धा, साधा खेड्यातला माणूसही, त्याच्याही डोक्यामध्ये एक चांगली संकल्पना असते, पण ती पूर्ण कशी करायची
याचं त्याला ज्ञान नसतं आणि ते ज्ञान, त्याचं सगळा इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचा खर्च या मॅजिकमधून केला जातो. आणि असाच एका न्हाव्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली की एक वेगळ्या प्रकारचा वस्तारा त्याला करायचा आहे. एक न्हावी निरक्षर असलेला त्याला वाटतं की मी एक वेगळा वस्तारा करू शकतो, पण कसा करायचा मला नाही. आणि त्याची आणि प्रसाद सरांची भेट झाली. प्रसाद सर, ते ऐकायला आवडेल आम्हाला. खूपच प्रेरणादायी कथा आहे ती खरं म्हणजे. पैठणसारख्या गावात न्हावी जो दुकान चालवतो आणि आपण सगळेजण जिलेटनी सर आजकाल करतो ते रेझर किंवा हे, आणि ते डिस्पोजेबल असतं, आपण टाकून देतो वापरल्यावर. आपण हे कशासाठी करतो तर हायजीन हा विषय असतो. पण कधी आपण विचार केला आहे का की जे आपले ग्रामीण भागातले आपले बांधव आहेत ते अजूनही वस्त्र्यानीच दाढी करतात आणि हा हायजीन हा विषय त्यांना नाही लागू होत का? तर आपल्यापैकी सगळे शिकलेले लोक त्याच्याबद्दल कानाडोळा करतात. पण त्या एका मित्राला, आमच्या विलास मोरेंना वाटलं की हायजीन हा विषय जर या शहरातल्या लोकांना, मोठ्या लोकांना जर आहे काळजीचा, तर माझ्या शेजारच्या माझ्या कस्टमरला पण काळजीचा आहे. आणि मग त्याला वाटलं की जिलेट जसं आपण तोडून फेकून देतो ते आपोआप यूज अँड थ्रो होतं, तसं वस्त्रा होईल का? आता वस्त्रा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लोखंडी, त्याच्यामध्ये एक ब्लेड अर्धी तोडून टाकणं आणि मग वापरणं. त्याला वाटलं की हे सगळं आम्हाला करता आलं पाहिजे आणि तो आमच्याकडे आला CMIमध्ये. आम्ही त्याला पूर्ण सहकार्य केलं. पण त्याची चिकाटी, त्यांनी सगळं डिझाईन शिकला, त्याला मोल्ड मी माझ्या फॅक्टरीतनं पहिल्यांदा बनवून दिलं आणि ते जे यंत्र तयार झालं त्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं, पेटंट मिळालं आणि त्याला विमानाने आम्ही दिल्लीला पाठवलं. जेव्हा त्याला पेंटिंग वगैरे सगळं करून आम्ही दिलं आणि आज मिलिंद कंग सर असतील आमचे मॅजिकचे सगळे डायरेक्टर मिळून त्याला एवढी मदत करतोय. आता तो व्यवसायात उतरला आहे आणि आता त्याचं पॅकेजिंग डिझाईन झालं आहे आणि आपण म्हणतो तसं सगळ्या ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला दिसायला लागेल. आणि असं एका गावात, तालुक्याच्या ठिकाणी होऊ शकतं. एक ज्याला आपण अनाडी म्हणतो, पण शिक्षण आणि अनाडी, आता शिक्षण आणि शहाणपण किशोरजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळं असतं. आपण शिक्षण घेतो पण शहाणपण येतं का माहीत नाही. पण शिक्षण आणि शहाणपण हे दोन वेगळं धरलं तर शहाणपणाने त्यांनी चालू केली. आणि मी सातत्याने सांगत असतो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोलगेट ते गुड नाईट एवढे प्रॉडक्ट आज आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि एवढ्या अपॉर्च्युनिटीज तरुण मित्रांसाठी आहेत. बऱ्याच वेळेला आपण म्हणालात सुरुवातीच्या आपल्या ह्याच्यात की काय करावं कळत नाही. मला असं वाटतं की 4 दिवस काहीच न करता शांतपणाने स्वतःचं आयुष्य जरी बघितलं तरी मी काय काय करतो आणि मला काय अडचण येते आणि मला ते कसं पाहिजे, चष्म्यापासून ते सगळ्या गोष्टींसाठी बिझनेस आहे. आणि जितकं आपण पर्सनलाइज विचार करू तितका तो युनिव्हर्सल होतो, हे खात्री बाळगा. क्या बात आहे, खरंच आहे. मित्रांनो, आपण बघतोय की म्हणजे पैठणचा सारखा न्हावी आज या आपल्या बांधवांची मदत घेऊन आज इतकी छान प्रगती करू शकतो. प्रसादजींच्या सोबत आपल्या देवगिरी बँकेचे माननीय संचालक सुनीलभाई रायठट्टा, सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत जालन्याचे. त्याचप्रमाणे मिलिंदजी कंग देवगिरी बँकेचे माननीय संचालक आहेत. सुप्रसिद्ध उद्योगपती राम भोगले सर हेही या CMI आणि या सगळ्या ग्रुपमध्ये असतात. त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटतं की आत्ताचा काळ स्पर्धेचा, कॉम्पिटिशनचा खूप अवघड आहे, तर मित्रांनो असं नाही आहे. मी आणि प्रसाद सरांनी ज्या काळात उद्योग केला त्यावेळेस असं बोटाला धरून शिकवणारं, हे सगळे मदत करणारं असं कुणीच नव्हतं. कुठलंही गुगल नव्हतं. कुठे फोन करायचं असेल तर STD PCO होता. पुण्याला जायला 6 तास लागत होते, आज 4 तास लागत आहेत. म्हणजे सगळी अनुकूलता आज आहे, पूर्वी नव्हती. आणि आज अशा अनुकूल परिस्थितीमध्ये इतकं चांगलं मार्गदर्शन, मॅजिक किंवा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी आहे, तिथे इन्क्युबेशन इनोव्हेशन सेंटर आहे. तिथे आपले त्रिपाठी सर आहेत, प्रसादजी आहेत, उमेश दाशरथी सर आहेत. हे सगळी मंडळी त्या विद्यापीठामध्ये तुमच्या मनात आलेली संकल्पना, तुम्ही फक्त एक थॉट घेऊन यायचा आहे की सर मला असं वाटतं की मी डोळे हलवले की माझ्या TV चा चॅनल बदलला पाहिजे, बस एवढं सांगा. ते कसं करायचं, सगळी यंत्रणा आज तुमच्या मदतीला आहे. फक्त तुमच्यामध्ये तो स्पार्क असला पाहिजे की मला हे करायचं आहे आणि हे असं असं होऊ शकतं. तर हा सगळ्यांनी जे ऑनलाईन आहेत, जे इथे आहेत, ह्या सगळ्यांनी देवगिरी बँक
हा जो कार्यक्रम आयोजित करते त्याचं खरं सार्थक तेव्हा होईल जेव्हा तुम्ही प्रसाद सर सारख्या, सुनीलजी रायठट्टा, राम भोगले सर, मिलिंद कंग, उमेश दाशरथी या सगळ्यांशी ज्या वेळेला जोडले जाल. कोणी प्रश्न विचारत होते? हा, हॅलो. या थँक्यू सर फॉर युअर इन्स्पायरिंग सेशन अँड जर्नी. माझं नाव सुरेश सोरमारे. मी पण एक खेडेगावातूनच आलेलो. भोकरदन तालुक्यामध्ये माझं वालसा वडाळ हे जवळपास 2,500 लोकसंख्येचं गाव. मी माझं एज्युकेशन वाय.बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी इथून कंप्लीट केलं. त्यानंतर बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी इथून पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर माझं प्लेसमेंट झालं होतं, कॉलेज थ्रूच प्लेसमेंट झालेलं एका मल्टीनॅशनल फार्मा कंपनीमध्ये ॲज अ रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी. बट मलाही उद्योजक वगैरे एंटरप्रेनरशिपमध्ये खूप इंटरेस्ट होता. तर मी तिथे जॉईन न करता मी परत स्वतः शोधला माझ्या, म्हणजे जिथे मला काहीतरी ग्रोथ अपॉर्च्युनिटी वगैरे बघायला भेटेल. त्यानंतर मी एक बँगलोरमध्ये ट्रॅक्सन म्हणून कंपनी होती, ती स्टार्टअपच आहे जो 2013ला स्टार्ट झालेली. एक IIT बॉम्बे आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या दोघांनी स्टार्ट केलेली होती. तर तिथे अपॉर्च्युनिटी भेटली आणि ती कंपनी अशी होती की ती जगातल्या सगळ्या स्टार्टअपला ट्रॅक करते आणि प्रश्न. येस, ओके. हो. तिथून मला एक स्टार्टअपच्या वगैरे खूप साऱ्या आयडिया भेटला. त्यानंतर मी परत पुण्याला वगैरे दुसरी कंपनी जॉईन केली, ती पण आता त्याच्यानंतर मी माझं स्टार्टअप सुरू केलेलं आहे डॉक्टर बामूमध्ये, बजाज इन्क्युबेशन सेंटरमध्ये. सचिन देशमुख सरांचं गायडन्स वगैरे त्याने. मी एक हेल्थकेअरमध्ये स्टार्टअप आहे माझं. त्याच्यात मी मार्केट रिसर्च केलेला, प्रायमरी आणि सेकंडरी. आता डायरेक्ट मार्केट इम्प्लिमेंटेशन वगैरे कसं करता येईल ते बघतो. बट त्याच्या अगोदर मला पायलट स्टडी वगैरे सुरू करतो. त्याच्यात मी विचार करतो की मी एक टेक्नॉलॉजीचा सपोर्ट लागणारच आहे मला. बट आता स्टार्टिंगपासून टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे की आणखी पायलट स्टडी करू मार्केटमध्ये डायरेक्ट कस्टमरसोबत आणि डिमांड आणि सप्लाय चेन दोघांसोबत डायरेक्ट डील केल्यानंतर टेक्नॉलॉजी करू की आतापासूनच त्याच्यावर वर्कआउट करायला स्टार्ट करू. मी मार्केट रिसर्च केलेला, त्याच्यात मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला. बट अगदी करेक्ट. पायलट नक्की करायला पाहिजे. पायलट आणि व्हॅलिडेशनमध्ये बऱ्याच वेळेला प्रॉडक्ट चेंज होतो किंवा म्युटेट होतो. त्याच्यामुळे पायलट नक्की करायला पाहिजे आणि पायलट झाल्यानंतर त्याचा जो आपण स्केलअप प्लॅन असतो, ज्याला आम्ही बिझनेस प्लॅन म्हणतो, या बिझनेस प्लॅनवर काम करायला पाहिजे आणि नंतर पुढे जायला पाहिजे. तर मी येतो सचिन देशमुख सरांकडे. ॲक्च्युली एक सेशन पण होता आपला ठरलेला. हां, करेक्ट. तर तो सेशनही आपला होईल त्यावेळेला मी अजून डिटेल्स आपल्याला. एक शेतकरी पण पाडळी पैठण तालुक्यातून आलेले आहेत, दत्ताजी. त्यांचा काही प्रश्न होता. हॅलो, नमस्कार सर. हा सर, माझा एक प्रश्न असा होता. पहिला सुरुवातीला मित्रांनी जो विचारला त्याच पद्धतीने म्हणलं आहे का समजा उद्योग तो उभा करायचा आहे, पण नेमकं कोणता करायचा आणि तो उद्योग मार्केटमध्ये चालेल का, हा मोठा प्रश्न आहे. का नेमका आता उद्योग कोणता निवडायचा आणि तो उद्योग मार्केटमध्ये चालू शकतो का. आणि जर समजा आता विषय तर आर्थिकची बाजू आली, समजा त्याच्यामध्ये आर्थिक बाजू पण त्याच्यात मोठी आहे समजा साहेब. कारण की आता उद्योग आता बँक कसं देऊ लागल्या, ज्यावेळेस तुमचा उद्योग चालू करायचा आहे किंवा चालू झाल्यानंतर मग त्याला जास्त लोन वगैरे भेटतात समजा. मला वाटतं दत्ताजींनी विचारलेला हा जो प्रश्न आहे हा सगळ्याच युवकांच्या मनात असतो की मला उद्योग करायचा आहे, काय करून भांडवल कुठून आणू. तर हा खरोखर मी सुरुवातीला म्हणालो की आपल्या मनात आधी काही वाटलं पाहिजे की मी म्हणालो तुम्हाला मोटरसायकल बनवा, तर मला वाटतं की मी मोटरसायकल बनवली तर विकू शकेन. पण तुम्हाला जर फ्लॉवर पॉट आवडत असेल तर तुम्ही फ्लॉवर पॉटच बनवला पाहिजे, पण तो आतून वाटला पाहिजे. जर तो तुम्हाला आतून वाटत असेल तर तो तुम्ही बनवाल तर तो जगभर विकाल, मग त्याला कितीही स्पर्धा असू दे. हे साधारण मला वाटतं प्रसादजी सगळ्यांचं सूत्र असतं. आणि याच्याच अनुषंगाने मी दत्ताजी मी पुढे प्रसादजींना विचारतो की तुमचे मुलं पण आत्ता तुम्ही एवढा हा मोठा उद्योगचा सगळं साम्राज्य उभारलेलं आहे आणि तुमचे मुलं आता मोठी झालेली आहेत, तर ही मुलं आता म्हणजे काही अनेकांना असं होते की नाही ही मोठ्या माणसांची मुलं आहेत तर ही आपोआप आता ही पण मालक होणार. तर तुम्ही त्यांना असंच त्यांना काही कल्पना म्हणजे त्यांच्या काही वेगळं काही ते करणार आहेत का तुम्ही त्यांना डायरेक्ट कंपनीचे डायरेक्टर बनवणार आहात. साधं उत्तर नाही असं आहे याचं.
कारण प्रत्येकाला तो कुणाचा मुलगा इज नॉट इम्पॉर्टंट, त्यांनी जर्नी कुठली केली पाहिजे इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तो जर का मालकाचा मुलगा असेल तरी त्याला जर्नी तीच करावी लागेल. म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे माझी मुलगी मला जॉईन झाली 4 वर्षापूर्वी. ती हैदराबादमध्ये प्रॉडक्ट डिझायनर एका चांगल्या मल्टीनॅशनल फर्ममध्ये होती. पण तिला असं वाटलं की तिथे जे काम करते ते तिला आमच्या जो इनोव्हेशनचा एक व्हर्टिकल आहे आमचा इकोसेन्समध्ये, तर तिथे येऊन काम करता येईल. तर तिला पहिले प्रॉडक्ट डिझायनर इंटर्नशिप, मग ट्रेनी, मग ऑफिसर, मग मॅनेजर आणि आत्ता 5 वर्षांनी ती CEO झालेली आहे. क्या बात. त्याच्यामुळे ती जर्नी ही करणं गरजेचं म्हणजे आहे. तिला सगळ्या विभागांची सगळ्या तुम्ही अनुभव घ्यायला लावला. पूर्ण टप्प्याटप्प्याने घ्यायला लावलं. मला वाटतं प्रसादजी ती ज्या वेळेला त्या ह्या सगळ्या विभागांमध्ये काम करायची आणि ती एका नोकरी म्हणजे ती तुमच्याकडे एकूण स्टाफ असल्यासारखी होती आणि ती अब्सेंट राहिली तर मला वाटतं तिचा पगारही तुम्ही कपात करत होता. अगदी तिला तीच ट्रीटमेंट होती जी नॉर्मल एम्प्लॉईला असते. सुट्टी घेतली, लीव असेल बॅलन्स ठीक आहे, विदाऊट इन्फॉर्मेशन नाही गेली तर अब्सेंट आणि लीव म्हणजे पगार कट. या ह्याच्यामधनं ती सगळी जर्नी झाली. आणि नंतर मग पहिल्या वर्षी प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरची कंपनी आहे, तिला पण वाटलं असेल, मला माहीत नाही, तिच्या भावना मी नाही बोलायला पाहिजेत. पण असं बरेचदा पगार कट तिचा झाला आणि मग तिला लक्षात आलं की आपल्याला सहज पैसा नाही मिळणार आहे, मग अटेंड करायला लागणार आहे ड्युटी, म्हणजे काम करायला लागणार आहे. आणि नंतर 2 वर्ष तिला सातत्याने हायएस्ट प्रेझेंटीचं बक्षीस मिळालं. क्या बात आहे. आणि सरांचा जो प्रश्न आहे की काय करायला पाहिजे, सर शेतकऱ्यामध्ये आता मला खात्रीने वाटतं माझ्याकडे जे मॅजिकमध्ये इन्क्युबिटीज आहेत की फार्म मेकॅनायझेशन इज नेक्स्ट फ्युचर. फार्म मेकॅनायझेशनमध्ये जे काही पर्सनलाइज तुम्हाला लागतं, तुमच्या 1 एकर ते 10 एकर 25 एकर शेतीमध्ये जे जे लागतं, मग ते अगदी बियाणं पेरण्यापासून ते फवारणीपर्यंत, काढणीपासून ते लॉजिस्टिक्सपर्यंत, हे सगळं जे मेकॅनायझेशन व्हायला पाहिजे त्याचं नेक्स्ट फ्युचर आहे. आपण त्याच्यात लक्ष घाला. आपल्याच शेतीत पहिले आपल्यासाठी बनवा, आपल्या मित्रांसाठी बनवा आणि मग आपल्याच जागेमध्ये उद्योग करून तो वाढवा. आपल्याच गावात गाव सोडण्याची गरज नाहीये मित्रांनो. आपल्याच गावात हा गाव सगळ्यात सोडण्याची मोठा गरज संदेश प्रसादजी आपल्याला देत आहेत. मला वाटतं प्रसादजी हे आपण करताना पर्यावरणपूरक अशा काही चुली आणि शेगडी असंही काही आपण केलेलं प्रॉडक्ट आपण इकोसेन्स याच्यामध्ये करतो की सगळेजण LPGच्या मागे आहेत, सगळेजण पोल्युशन करतात, पण आपण त्या आजीच्या गावातल्या आजी आपण सगळेच गावात बघतो किंवा स्लममध्ये बघतो. सर किशोरजी आपण मोबाईल दिला तिच्या आजीच्या हातात, पण त्या आजीच्या तोंडातनं फुंकणी काही काढली. टेक्नॉलॉजीच्या एका टोकाला आपण गेलो पण दुसरं टोक असंच राहिलं हे आपण विसरून गेलो. आणि दुर्दैवाने आपल्या देशाची प्रगती होत असताना हा विषय शास्त्रज्ञ, प्रशासक, शासक, राजकारणी आणि एज्युकेशन या सगळ्यांनी मागे टाकलेलं आहे. आणि म्हणून मी आमच्या जे JB जोशी किंवा आमचे जे मार्गदर्शक आहेत, आम्ही फक्त याच विषयाला धरून काम करायचं ठरवलं की फक्त त्या आजीची फुंकणी काढायची. त्या माता भगिनींच्या डोळ्यामध्ये पाणी येणारं जे आहे, मोदीजींनी उज्ज्वला अभियानच्या मार्फत गॅस दिलेला आहे, अगदी छान आहे, त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही आहे. पण सगळ्यांसाठी ते होईल का ही शंका आजही सगळीकडे बोललं जातं. तेवढे 800 रुपये 700 रुपये त्यांच्याकडे असतात का हे आपल्या सगळ्यांना परिस्थिती ग्राउंडची जास्त माहिती आहे. त्याच्यामुळे चुलीला पर्याय आहे का नाही, त्याच्यामुळे ती किती योग्य करता येईल हा एक. आणि माझं सगळ्या तरुणांना आव्हान आहे की त्याच्यावर काम करा, पुढचं बिझनेस त्याच्या पोटेन्शियल नक्की असणार आहे. छोटीशी गोष्ट आहे म्हणजे नरेंद्र मोदींनी झाडू हातात घेतला आणि देश झाडून काढायचा आहे, स्वच्छता करायची विषय दिला. सुरुवातीला अनेकांना हसायला आलं, पण आज आपण बघतोय की आज गाडीतून आपला कागदाचा कपटा पण बाहेर टाकायचा असेल तर आपला मुलगा म्हणतो नाही पप्पा ते बाहेर नाही टाकायचं. इतका आपल्याला ह्या 4-5 वर्षामध्ये मोदीजींनी हा मोठा मूलमंत्र दिला. त्याप्रमाणे प्रसादजी म्हणाले तसं या आमच्या माता भगिनींच्या डोळ्यातून येणारं पाणी त्या धुरामुळे आणि आज 9 कोटी मातृशक्तीपर्यंत 9 कोटी महिलांना गॅस, उज्ज्वला गॅस योजनेतून देशाच्या पंतप्रधानांनी हा गॅस दिलेला आहे. आणि तोच विषय घेऊन आज प्रसादजींनी ज्या ब्रिकेट्स त्या पॅलेटच्या चुली बनवल्यात, खरोखर कौतुकासारखाच हा विषय. प्रसादजी, मी पुढचा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आणि नाजूक प्रश्न आहे.
की अनेक वेळेला निराश झालेले युवक किंवा काही जमलं नाही तर त्यांचा मुद्दा असतो की बाबा नाही 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 ते का मोठे झालेत तर त्यांना त्यांच्या जातीने मोठे केले. ते यशस्वी का झालेत तर त्यांची जात ही आहे म्हणून. तर खरंच यश मिळवण्यासाठी उद्योग करण्यासाठी जात महत्वाची असते का? सर, उद्योगामध्ये किशोरजी राहायचं असेल तर एकच जात आहे, गुणवत्ता आणि गुणवत्ता. तुम्हाला प्रॉडक्ट सर्व्हिस कशातही काही करा, फक्त तीच जात गुणवत्तेची तुम्हाला पुढे नेऊ शकते. दुसरी कुठलीही जात तुमच्या कामाला येत नाही, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि माझ्यासारखे असंख्य आपल्याला दिसतील त्यांचा ठाम विश्वास आहे. त्याच्यामुळे केव्हाही एक्झम्पशन मागायच्या आधी मी या जातीचा आहे किंवा मी या परिस्थितीत आहे, माझ्या घरून फायदा नाही आहे, घरची परिस्थिती माहीत नाही सर तुम्हाला, खूप अडचणी आहेत, भांडवल काय, मला घरचे तोंड आणि हात मिळवणी करता करता, हे सगळे जे आहेत हे माझ्या दृष्टीने एंटरप्रिनरशिपमधले एक्सक्यूजेस आहेत. आणि तरुणांनी एक्सक्यूज सांगणं ज्या दिवशी बंद केलं त्या दिवशी प्रगतीचा पहिलं पाऊल टाकलं असं मला वाटतं. नो एक्सक्युजेस. मी जसा आहे, गुणवत्ता ही जात धरून त्या प्रॉडक्टला, त्या सर्व्हिसला मी जर पुढे नेलं तर माझी प्रगती कोणीही रोखू शकत नाही, मग तो काहीही असो. अगदी मित्रांनो, खरोखर आहे. म्हणजे साधं उदाहरण सांगायचं तर मी कोलगेट वापरतो, म्हणजे आपण कोलगेट, तर ते कोलगेट कोणत्या जातीची माणसाने बनवलं हे आपण कधी बघितलंय का? कधीच बघत नाही. त्याचा दर्जा एवढा आहे की आपण कोणत्याही टूथपेस्टला कोलगेट म्हणतो. म्हणजे त्याची सर्व्हिस आणि त्याची क्वालिटी या गुणांनी ब्रँड बनलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या मनात जे असतं की नाही, यांना कुणीतरी मदत केली असेल, यांची ही जात आहे म्हणून यांना यश मिळालं, असं नसतं. तुम्ही दर्जा आणि सेवा ही उत्कृष्टता तुम्ही त्याच्यामध्ये जर ठेवली तर तुम्ही कोणत्या जातीचे आहेत हे तुमचा प्रॉडक्ट वर लिहिलेलं नसतं. तुमचा प्रॉडक्ट हा ग्राहक तो मागत असतो. आणि खूप ऑनलाईनमध्ये खूप जणांचे प्रश्न याच्यामध्ये प्रसादजी आपल्यासाठी आलेले आहेत. सगळेच प्रश्न आपल्याला घेणं शक्य नाही, पण अनेकांचं म्हणणं आहे की औरंगाबाद शहरात उद्योगाच्या संधी आहेत का? इन्फ्रास्ट्रक्चर कॉम्पिटिशनमध्ये पुणे मुंबई सारखे शहर असतात, तर आम्हाला इथे काय करता येईल? खरं म्हणजे खूप वेग प्रश्न आहे. आपण याला कसं ॲड्रेस कराल? जर का औरंगाबादच्या कॉन्टेस्टमध्ये प्रत्येकाच्या मनात पडलेला प्रश्न असेल तर किशोरजी, पुढचे 25 वर्ष कमीत कमी औरंगाबादसारखं ग्रोईंग डेस्टिनेशन भारतात कुठेही नसणार आहे. ज्याच्यामध्ये DMIC आहे, औरंगाबाद पुणे रेल्वे मार्गाने हायवेने जोडलं जाणार आहे, औरंगाबाद मुंबई जोडलं जातं आहे, औरंगाबाद नागपूर जोडलं जातं आहे, औरंगाबाद हैदराबाद ऑलरेडी जोडलं जातं आहे. इतकं कनेक्टिव्हिटी असणारं शहर, ज्याच्यामध्ये DMIC सारखा मोठा प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये मोठे अँकर युनिट येणार आहेत आणि वाळूज आणि शेंद्रा चिकलठाणा हा आधीचा उद्योजक वाढीसाठीचा असलेला प्रकल्प, एवढी संधी कुठल्याही शहराला आज नाही. त्याच्यामुळे औरंगाबादच्या आसपास असाल तर यू आर इन गोल्डन लँड ऑफ एंटरप्रिनरशिप असं मला वाटतं. खरंच आहे. म्हणजे आणि बिलकुल संधी आहे. तुम्ही पुण्याकडे बघू नका, पुण्याकडे जाऊ नका, मुंबईकडे बघू नका, मुंबईकडे जाऊ नका, इथेच राहा. आणि मी सांगितलं मगाशी त्या सरांना की तुम्ही तुमच्याच गावात शेतीमध्ये राहून उद्योग करा. असंच केलं तर पुढच्या सगळ्या संधी या आपल्यासाठी आहेत आणि त्याच्यामुळे बिनधास्त राहा, विश्वास ठेवा की या सगळ्या संधी औरंगाबादमध्ये आपल्याला मिळणार आहेत. आणि स्वतःचं उदाहरण आहे की ग्रेटर नोएडा, पंतनगर अशा ठिकाणी किंवा पुण्यामध्ये त्यांचे प्रोजेक्ट, तर ते औरंगाबाद सोडून प्रसादजी शिफ्ट नाही झालेले, ते इथेच आहेत. आणि इथला विकास आणि इथल्या मातीशी जी जोडलेली नाळ आहे तिच्यासाठी काय करता येईल हे दिवसाच्या तासांची रचना करून ते वेळ देऊन असे उद्योजक घडवतायत. ही सामाजिक बांधिलकी जाण असलेला हा उद्योजक आज आपल्यासमोर आहे. सर, आमच्या युवकांना म्हणजे मी खरोखर आपण ज्या काळात उद्योग सुरू केला तर मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मला प्रोजेक्ट रिपोर्ट करता येत नव्हता. आणि एक महामंडळ होतं आणि त्याच्याकडून कर्ज ती मला मिळवायचं होतं. 3.25 लाखाचं कर्ज होतं मित्रांनो. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि ते मी नोकरी करत होतो आणि त्यावेळेला हे सगळं कॉम्प्युटर, गुगल काही नव्हतं आणि मलाही कळत नव्हतं. तर मला तो कर्ज मिळवायला तो प्रोजेक्ट रिपोर्ट इतक्या वेळा त्या लोकांनी बदलायला लावला की मला 1.25 वर्ष लागली.
आणि आज देवगिरी बँक तुम्हाला 24 तासामध्ये कर्ज द्यायला तयार आहे. म्हणजे इतका काळातला हा बदल झालेला आहे. तर आज आमच्या युवकांना असा भांडवल उभारणी करायची असेल तर एकूण बँक म्हणून आणि उद्योग म्हणून त्यांचं काय धोरण असलं पाहिजे, त्यासाठी शासनाच्या काही योजना त्यांना आहेत का? आणि पुन्हा योजना, मी शब्द काढला म्हणून अनेक जणांचं असतं की सर ही योजनेचा लाभ घ्यायचा आहे. म्हणजे उद्योग का टाकायचा आहे तर याच्यामध्ये व्याजाची सबसिडी आहे, याच्यामध्ये 30% सबसिडी आहे. ती सबसिडी हे त्याचं उद्दिष्ट असतं आणि तेवढ्यासाठी उद्योग टाकायला अनेक जण जातात. तर एकूण शासनाचं भांडवल, बँका आणि उद्योग याच्यावर आपण काय सांगाल? खूपच म्हणजे सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे किशोरजी हा. आणि मला आठवतं तुम्ही 3.25 लाखासाठी ते प्रोजेक्ट रिपोर्टसाठी मारामारी केली, मी 3 लाखासाठी केली. म्हणजे त्या काळी आपली पोच फक्त ते 3 लाख 3.25 लाख अशीच होती. आणि आता कुठल्याही योजनेमध्ये 5 लाख मिनिमम लोन मिळू शकतं अशी परिस्थिती आहे. पहिली गोष्ट जे पहिल्यांदा या मित्राने विचारलं, आपल्या एका शेतकरी मित्रांनी विचारलं की मला काय करायचं आहे, माझं ऑब्जेक्टिव्ह काय, मी बिझनेस कशामध्ये करणार आणि मला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, कशा पद्धतीने. त्या मित्राने विचारलं पायलट प्रोजेक्ट करायचा का? हो. तर मला पहिले कळलं पाहिजे की मला गरज किती रुपयांची आहे. ही गरज फार महत्त्वाची आहे. कारण खूप जण तिथेच गोंधळतात की मला कुणी विचारलं किती लोन पाहिजे, आपण पटकन ॲन्सर करत नाही. बँकेचे अधिकारी इथे असतील तर मला खात्री आहे की तुम्ही पटकन विचारलं किती लोन पाहिजे, त्यांना पटकन नाही सांगता येत. त्यांना असं वाटतं की मी किती 25 सांगितलं तर जास्त वाटेल, 5 सांगितलं तर कमी वाटेल, कारण मी माझी गरजच नाही काढलेली. तर मित्रांनो, पहिले माझी गरज काय, त्या उद्योग उभारणीसाठी हे काढणं महत्त्वाचं आहे. आणि मग आपण म्हणाला तसं कुठली योजना मला याला मदत करू शकते. योजना मदत करण्यासाठी असते, योजनेसाठी व्यवसाय नसतो. सबसिडी मिळते म्हणून व्यवसाय करायला कोणी उतरत नाही. जे उतरतात ते कधीही यशस्वी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे उद्योग करणं, व्यवसाय करणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याला योजना ही मदत करत असते आणि भावना फक्त मदतीची पाहिजे. बँक अतिशय उत्तम उदाहरण आहे की तेव्हाच्या बँकांचं आणि आजचं देवगिरी बँक तर 24 तासात आपण म्हणतात. आणि मला खात्री आहे की पटापट लोन होतं. पण लोन द्यायचं आपल्याला माहिती आहे की तो फॉर्म भरायला लागतो, प्रोजेक्ट रिपोर्ट करायला लागतो. आणि प्रत्येक उद्योजकाला, जेव्हा नवीन उद्योजक असतो, या मित्राला वाटलं की मला लोन पाहिजे 2 लाख, की बँक त्याला 10 प्रश्न विचारते आणि त्या 10 प्रश्नांचे उत्तर आम्हाला देता येत नाहीत किंवा द्यायची आमची इच्छा नसते. आम्हाला असं वाटतं उद्योजक म्हणून आम्हाला अशी मदत पाहिजे की तुम्ही काय विचारायचं नाही. देवगिरी बँकेचे अध्यक्ष आहात ना, बँक चालवताना आम्ही उद्योजक आहेत, आम्ही येणार, तुम्हाला म्हणणार 5 लाख रुपये लोन द्या, तुम्ही एका कागदावर आमची सही घ्यायची आणि 5 लाख रुपये देऊन टाकायचे. अगदी असाच आग्रह असतो. पण घरी वडिलांना 100 रुपये मागितले, किती प्रश्न येतात. तो चॉकलेट घेणार आहेस का, पुस्तक घेणार आहेस का, पिक्चरला जाणार आहेस का, एकटाच का मित्रांना बरोबर, मित्र तिकीट काढणार आहे का, तू मित्राचं तिकीट काढणार आहे का. 100 रुपयासाठी आपले वडील इतके प्रश्न विचारतात. अननोन बँक तुम्हाला पैसे देताना किती प्रश्न विचारायला पाहिजेत, तेवढे प्रश्न त्यांना विचारू द्या. उद्योजक म्हणून त्याच्यापेक्षा एका जास्त प्रश्नाचं उत्तर द्यायची मानसिकता ठेवा, तर तुम्ही बँकेबरोबर चांगले भागीदार होऊ शकता, भाग भांडवलदार होऊ शकता. तुम्हाला जर अपेक्षा असेल की बँकेने असंच लोन द्यावं, असं होत नसतं. किंवा अनेक जण सल्ला देतात की स्वतःच्या पैशाने उद्योग करायचाच नसतो, सगळं कर्ज काढायचं असतं. त्याच्यावरही येतो सर मी, मला त्याच्याबद्दल खास मेसेज द्यायचा आहे, कारण तो एक मेसेज खूप महत्त्वाचा आहे. आणि मग आपल्याला वाटतं की बँकेमध्ये गेल्यावरती ते नियमावली सांगतात एकदम स्टिरिओ टाईप, 25% तुमचं भागभांडवल आणा, 75% आम्ही फायनान्स करू. मग कुणीतरी चार्टर्ड अकाउंटंट किंवा जुना अनुभवी उद्योग केलेला व्यक्ती असतो, तो सांगतो की अरे आपले काही पैसे टाकायचे नाही. ते असं इन्फ्लेट करून घ्यायचं की बँकेच्या 75%वरच व्यवसाय चालला पाहिजे आणि आपण आपले पैसे घरी घ्यायचे. अगदी. हां, आणि अशाने कधीही व्यवसाय प्रगतीपथावर जाऊ शकत नाही.
प्रयत्न असा असायला हवा की बँक म्हणते तुम्हाला 75% जास्तीत जास्त देऊ शकतो, तुमची मानसिकता अशी राहायला पाहिजे की मी कमीत कमी किती घेऊ. 50% भागतं का माझं, मी 50% स्वतःचे उभे करू शकतो का, 45% भागतं का. बँकेच्या प्लॅटफॉर्मवर सर बँकेचं नुकसान होणार बोलतोय, पण खात्री आहे की NPA होणार नाही याने. अशा पद्धतीने जर विचार केला, आणि मी नेहमी सांगतो की बँकेमध्ये नक्की जा, बँकेचं लोन परत घ्या आणि परत करा. जेवढं आणि परत करा. परत या आणि परत करा, तरच बँकही वाढेल आणि आपणही वाढेल. असं जर कुठेही या परत शब्दामध्ये जर का एक्सचेंज झाला ना, मग गडबड. वेळेवर परत करा, पुढची पत वाढवा आणि मोठे होत राहा. हे चक्र सतत चालू राहिलं पाहिजे. वेळ उशीर खूप होतोय, पण अनेक प्रश्न मला मित्रांची आग्रह होतो की सर अजून माझे 4 प्रश्न आहेत, पण शेवटचे 2 प्रश्न मी घेतो की हा सगळा उद्योग व्यवसाय करताना एक सेफ नोकरी 10 ते 5 फिक्स पगार का, तर उद्योगामध्ये वेळ नसतो, कुटुंबाला वेळ देता येत नाही, धावपळ होते, ओढाताण होते, चिडचिड असते, भांडणं असतात, ते ताप उपद्व्याप खूप असतात, त्यापेक्षा नोकरी बरी. तर आता तुमचा एवढा मोठा हा उद्योगाचं हे साम्राज्य आहे, तर तुम्ही तुमच्या जीवनाचं हे कौटुंबिक स्वास्थ्य, तुमचे छंद, कुटुंबासाठीचा वेळ हे तुम्हाला देता की तुमची ओढाताण असते? नाहीतर मग तसं जर असेल तर आम्ही काही उद्योग करणार नाही. मी एक वाक्य पहिले सांगतो आणि मग ते एक्सप्लेन करतो. उद्योजकाला सुरुवातीच्या काळात सगळं ते करायला लागतं जे नोकरीमध्ये करायला लागत नाही. म्हणजे कष्ट असतील, सॅक्रिफाईस असेल, किंवा जी थोडीफार ओढाताण असेल ती सगळी असेल. पण उत्तरार्धामध्ये उद्योजक ते करू शकतो जे नोकरीमध्ये कधीही शक्य नाही. म्हणजे माझ्यासारखं येऊन अशा प्लॅटफॉर्मवर किशोरजींशी गप्पा मारत आपल्यासारख्यांना गप्पा. मी इंटरप्ट करतो मध्ये की तुम्ही कष्ट म्हणालात, तर मला वाटतं तुम्ही आज या उद्योग साम्राज्याचे तुम्ही मालक आहात, पण ज्या वेळेला तुम्ही इनिशियल स्टेजला होतात तर हा काही सोन्याचा चमचा तुमच्याकडे सरळ आलेला नाही, तर त्यावेळेला तुम्ही रिक्षा पण चालवली आहे असं मी काय ऐकलंय. करेक्ट. रिक्षा चालवली म्हणजे मित्रांनो अगदी रिक्षा घेऊन मी वाळूज करत नाही थांबलो. पण व्यवसायाची नीड काय असते, गरज काय असते, तर एकदा किशोरजी असंच संध्याकाळी उशिरापर्यंत कंपनीमध्ये होतो आणि कस्टमरकडनं फोन आला की आत्ताच्या आत्ता आम्हाला पार्ट पाहिजे, म्हणजे प्रोडक्ट पाहिजे. बघितलं, मी आणि माझ्याबरोबर एक माझा मॅनेजर, आम्ही दोघंच होतो फॅक्टरीमध्ये, बाकी वर्कर होते जे मशीनवर काम करत होते, बाकी सगळे लोक घरी निघून गेले होते. मग मी म्हटलं आता ठीक आहे, नाही कसं म्हणायचं, त्यांना कस्टमर आहेत ते, म्हणजे आता मागितलं तर आपला सर्व्हिस देणं हे आपलं काम आहे. मग मी बघितलं, म्हटलं आम्ही दोघांनी मिळून ते पार्ट सगळे पॅक केले, बॉक्समध्ये सगळे लावले, आणि आता विचार आला की आता नेऊन द्यायचं आहे ना. साधारण 8-1 किलोमीटरवरती कंपनी होती. 8 किलोमीटरवर स्कूटरवर जायला लागायचं. स्कूटर होती माझ्याकडे, स्कूटरवरती देणं शक्य नव्हतं. जवळजवळ 30-40 बॉक्स होते. आमचे नेहमी एक जण रिक्षा आमच्या फॅक्टरीत लावायचा आणि आमचंही काही काम करायचं, पूर्ण वेळ त्याला काम नव्हतं, दुसरीकडे रिक्षा चालवायचा. मी त्याची रिक्षा जुगाड करून चालू केली, किल्ली नव्हती. आपल्या सगळ्यांना माहिती, आपल्या मोटरसायकल बऱ्याचदा आपण अशा चालू करतो. तर तशी चालू केली रिक्षा, त्या 40 बॉक्स रिक्षात टाकले आणि रिक्षा घेऊन त्या कंपनीच्या आवारात एंट्री करून गेलो. त्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा माणूस रिक्षाने कसं काय घेऊन आला, तो रिक्षा ड्रायव्हर तर नाही आहे, हे मालकच स्वतः रिक्षात घेऊन आले. ही गोष्ट आहे किशोरजी की गरज जी असते ना कस्टमरची, त्यावेळेला तुम्ही ती नीड पुरवली तर ते आवश्यक राहतं. आणि कोणत्याही छोट्या कामाला लाजायचं नाही. रिक्षा ड्रायव्हरचं काम मालक करतो ही लाज बाळगायची नाही. आणि त्या सर्व्हिसची जी आहे त्याच्यानं दुसरा मेसेज अख्ख्या कंपनीला जातो की आपले मालकच काही कारण सांगत नाहीत, आपल्याला काय हक्क बनतो कारण सांगायचा. मोठी शिकवण छोट्या गोष्टीतून. एक्सक्युजेस देतो ना आपण. तर मालकच जर का कारण सांगत नाहीत, काही एक्सक्यूज मागत नाही, तर आपण मागू शकतो का? हा मेसेज आपण आपल्या कृतीतून सहज देतो. कौटुंबिक कौटुंबिक सर, मी माझं फॅमिली लाईफ खूप छान एन्जॉय करतो.
असं वर्क लाईफ बॅलन्स करणं हे उद्योगामध्ये अतिशय सहज शक्य होतं. आणि एक कारण त्याला पार्टनरशिप आहे. कारण मी जेव्हा आम्ही वर्षातून 3दा दीर्घ सुट्ट्या घेतो. म्हणजे दीर्घ म्हणजे कसे 10 दिवस प्लस. तिघही पार्टनर आम्ही 10 दिवस प्लस सुट्ट्या घेतो. विमानाने जग फिरतो, देश फिरतो. आणि मुलांना त्यांच्या लहान वयामध्ये सुद्धा वेळ दिला. आणि आपण कौटुंबिक ताण, ज्याला वर्क लाईफ बॅलन्समध्ये आपण उद्योजक असतानाचे जे प्रश्न आहेत ना, ते डायनिंग टेबलवर त्रासाच्या फॉर्ममध्ये आणतो, असं माझं मत आहे. अगदी म्हणून मग मुलं पुढच्या पिढीतले जॉईन होत नाहीत. कारण आपण त्यांना सतत सांगतो, यार तू काहीही कर पण इकडे नको येऊ. अगदी अगदी सहज चर्चा असते, पण सहज आपण चर्चा. त्या मुलांचं प्रोग्रामिंग करत असतो. आपण त्यांना निगेटिव्ह प्रोग्रामिंग करत असतो. आणि मग ऑल ऑफ ए सडन तो MS होऊन US ला जातो. आणि आपण म्हणतो, यार काय करणार, एवढा तर उभं करून ठेवलं आणि पोरगा तो US ला गेला. पण त्याला लहानपणापासून चांगल्या गोष्टी जर शिकवल्या, त्याच्याशी चर्चा केली, तर तो पण काही असे चांगले सूचना देतो आपल्याला. आणि डायनिंग टेबलवरचं डिसिजन, कस्टमरचं आपलं अप्रिसिएशन, आलेल्या अनुभवातनं शिक्षण, हे जर का आपण डायनिंग टेबलवर डिस्कस केलं, तर मला असं वाटतं की उद्योजकांची पिढीच्या पिढी ही उद्योगातच राहील. कितीही शिकायसाठी बाहेर गेले तरी ते परत येतील. किशोरजी, माझा मुलगा, आपण मगाशी म्हणाला जसं मुलगी माझी जॉईन झाली, मी लहानपणी सगळ्यांना सांगत होतो की माझे मुलं माझ्या उद्योगात येणार. माझ्या जवळचे मित्रही माझ्यावर टीका करत होते की तू त्यांना प्रेशराईज करतोयस. मी म्हणत होतो मी फक्त फॅसिलिटेट करतोय, प्रेशराईज नाही करत. फरक आहे त्यात. मी फॅसिलिटेट करताना जेवढ्या काही करिअर अपॉर्च्युनिटीज असतील, त्याच्यामधली ही वन ऑफ द करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून त्याच्याकडे बघा, तपासा आणि निर्णय घ्या. आणि माझा मुलगा आता टाटा मोटर्समध्ये, त्यालाही गाड्याची प्रचंड आवड होती माझ्यासारखीच, आता तो टाटा मोटर्समध्ये आहे. आणि मला खात्री आहे 1 ना 2 वर्षात 3 वर्षात तो उद्योगात जॉईन होईल. कारण तो त्याच्यात इंटरेस्ट आजही घेतोय. त्याच्यामुळे ते नक्की होईल. आणि त्याच्यामुळे कुटुंब असं शांतपणाने पुढे जातं. आणि मी पहिल्या दिवशीपासून सांगितलं की कुटुंबातलं भांडवल काय घ्यायचं उद्योगामध्ये, पैसा नाही. कधीही बायकोचे दागिने, वडिलांची पेन्शन, आईचं काहीतरी असं उद्योगात आणू नका. त्यांचं फक्त मॉरल आणि आशीर्वाद घ्या. तुम्हाला याची गरज लागेल. अगदी खरं, अगदी खरं. बँक आहे आपल्या सोबतीला. बँक प्रचंड मदत करते. आणि बँकेच्या मदतीशिवाय मोठा झालेला उद्योग आजपर्यंत मी बघितला नाही. खरं आहे. अगदी अगदी. प्रसादजी, आपण कुटुंबाचं म्हणालात, आपल्यासोबत 750 कामगारांची कुटुंब जोडलेली आहेत. आणि हा एवढा मोठा व्याप सांभाळणं, त्यांच्यासोबत सौहार्दाचे संबंध ठेवणं आणि प्रोडक्शन अविरत सुंदरपणाने काढत राहणं, याचं गमक आणि हे कसं नातं तुम्ही सगळं सांभाळता? किशोरजी, माझ्या मनात एक भावना पक्की आहे की मला उद्योग करायचा आहे, मला व्यवसाय करायचा आहे. आणि मी माझ्या पॅशनसाठी करतोय. आणि हे सगळे एम्प्लॉई हे मला मदत करत आहेत. दे आर नॉट माय एम्प्लॉई. ते सगळेजण मला मदत करत आहेत कारण मी व्यवसाय करायचं ठरवलेलं आहे. ही भावना या सगळ्यांना माझ्याशी जोडते. आणि म्हणून मी त्यांच्याकडे, मी तुम्हाला पगार देतोय आणि तुम्ही मी म्हणेल तसं वागावं, या भावनेतनं कधीच बघत नाही. मी सातत्याने त्यांच्याकडे बघतो की हे सगळे माझं कुटुंब आहे आणि यांना सगळ्यांना मिळून मला पुढे जायचं आहे. कोविडच्या काळातही मी कुटुंबाशी संवाद साधला सगळ्यांच्या. आणि 2000 पासून आम्ही आमच्या फॅमिली गेट टुगेदर करतो, जेव्हा आमचे 20 एम्प्लॉई होते. आज 750 आहेत. आणि आजही अविरतपणे गेट टुगेदर, फॅमिली गेट टुगेदर चालू आहे. अनेक कामगारांचे मुलांची शिक्षण तुम्ही, मुलांचे शिक्षण येतात, ते पुढे नेतात, त्यांना बक्षिसं देतो, त्यांचं काउन्सिलिंग करतो. माझी बायको येऊन त्यांना मदत करते, त्यांचे प्रश्न सोडवतो. आणि प्रत्येकाचं घर असावं याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि मला आनंद आहे की आमच्या सगळ्या एम्प्लॉईजचे घरं आहेत. आणि जे नवीन येतात ते पण खूप मोठं आहे की आपल्यासोबत 750 कुटुंबाला एक कुटुंब करून हा सगळा प्रवास करताय. आणि त्यामुळे सगळं शांततेत आणि आनंदात सगळ्या त्याच्यामुळे इंडस्ट्रियल रिलेशन नावाचा कन्सेप्ट नाही, इट्स ओनली फॅमिली रिलेशन्स. ग्रेट ग्रेट. सर, मला शेवटचा प्रश्न की सुरुवातीपासूनचा आपला सगळा प्रवास आपण सांगितला, आमच्या युवकांनी एक प्रेरणा आपल्यापासून घेतलेली आहे.
पण या सगळ्या युवकांनी उद्योजक व्हावं यासाठीचा आपला संदेश थोडक्यात काय असेल? मित्रांनो, संदेश एकच की पहिले डिसाईड करा आयुष्यामध्ये मी उद्योजक होणार. पॅकेजचा विचार करू नका. पॅकेज हे फसवा असतं, कधीही कमी जास्त होऊ शकतं. प्रॉफिट्स तुम्हाला आयुष्यभर साथ देत राहणार. माइंडसेटमध्ये पॅकेज टू प्रॉफिट हा जर्नी करा आणि फक्त प्रॉफिट्सचा विचार करा. एंटरप्रिनरशिप आणि प्रॉफिट्स हे आवश्यक आहे. प्रॉफिट्स आवर्जून सांगतो की प्रॉफिट झाल्याशिवाय व्यवसाय प्रगतीपथावर जात नाही. कोणी उभं करत नाही, बँक, सरकार, एम्प्लॉई. त्याच्यामुळे प्रॉफिट हा शब्द निगेटिव्ह समजू नका. प्रॉफिट कमवा. अवाजवी प्रॉफिट आज कुणीच देत नाही, त्याच्यामुळे त्याची चिंता करू नका. त्याच्यामुळे प्रॉफिट मिळवण्याचीच चिंता करा आणि प्रॉफिट मिळवण्यासाठी व्यवसाय करा. कुठलाही व्यवसाय करा. अगदी मी जसं सांगितलं की पेन किलर असेल, नाहीतर तुमचं जे काही विटॅमिन द्यायचा प्रयत्न असेल, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पर्सनलाइज गोष्टी बघा. त्या तुम्हाला जशा आवडतात तशा इतरांनाही आवडू शकतात, त्याचा विचार करा आणि त्याच्यासाठीचं प्रॉडक्ट तयार करा. आज आपले जे इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहेत, आपण जिलेट पण बरेच इम्पोर्ट करतो, म्हणजे ज्यांनी दाढी करतो. कात्र्या पण बऱ्याच इम्पोर्ट करतो, ज्यांनी आपण दाढी कापतो. कटिंगचे जे छोटे छोटे कटर्स असतात हे पण आपण इम्पोर्ट करतो. मित्रांनो, इतक्या संधी अशा छोट्या छोट्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला दिसतील. फक्त दृष्टिकोन ठेवा की मला याच्यातनं कॉम्पोनंट किंवा सर्व्हिस मिळाली पाहिजे. आणि असं जर बघितलं तर फ्युचर तुमच्यासाठीच आहे, तुमचंच आहे. आणि औरंगाबादकरांसाठी तर खास मेसेज की कुठेही जाण्याचा विचार करू नका. इथेच खूप मोठ्या संधी तुमच्यासाठी आहेत आणि बँका, देवगिरी बँकसारखी आपल्यासोबत नक्की असणार. मित्रांनो, गेल्या 1.25 तास झाला आपण प्रसाद कोकीळ सर यांची एक रोमांचकारी ही सगळी यशकथा आपण ऐकली. ही प्रेरणादायी कथा आपण सगळ्यांनी बघितली. देवगिरी बँकेने आज आपल्यासाठी हा आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आज आपण सगळे आलात आणि आपण ऑनलाईन आपण इथे सगळेजण ऐकता आहात. आम्ही दर वेळेला असा यशस्वी उद्योजक आपल्या भेटीला आणणार आहोत. पण आजच्या या सगळ्या कार्यक्रमातून आपल्याला एकच लक्षात आलं की कोणतीही सुरुवात सोपी नसते, पण अवघड पण नसते. आणि ती करताना कोणत्याही कष्टाला न लाजता आपण सातत्याने, चिकाट्याने, प्रामाणिकपणाने जर प्रयत्न करत गेलो तर आपण निवडलेला कोणताही प्रॉडक्ट, त्याला स्पर्धा जगात असू शकत नाही. तुम्ही तो विकूनच दाखवू शकता. आणि तो विकत असताना आपण जे प्रयत्न करतात त्याचा अमाप असा आपल्याला परतावा मिळत राहतो. सगळे जगातली ऐश्वर्य, सगळी सुख तुमच्या पायाशी लोटांगण घालत असतात. ही सुख आल्यानंतरही थांबायचं कुठे, तेही आपल्याला याच्यातून शिकता येतं, शिकलं पाहिजे. आणि ते शिकून पुन्हा समाजाला परत काय द्यायचं, हे प्रसादजींची एक सगळी कथा आपण पाहिली तर एका अवघड यात्रा सुरू झाली, एका यशाच्या शिखरावर पोहोचली. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आज त्यांनी 32 उद्योजक घडवले. त्यांनी 100 उद्योजक त्यांना घडवायचेत आणि ते आतुर आहेत तुमच्यासारख्यांना मदत करायला. मला वाटतं की अशा या सुवर्ण संधीचा तुम्ही देवगिरी बँक, प्रसादजी, राम भोगले सर, सुनील रायटट्टा, मिलिंद कंग, उमेश दाशरथी अशा अनेक मोठे उद्योजक आपल्या या शहरामध्ये आहेत की जे तुम्हाला मदत करू इच्छितात. मराठवाड्यामध्ये कुठेही मदत करू इच्छितात. त्याचा सर्वांनी आपण लाभ घेतला पाहिजे. नोकऱ्या मित्रांनो आत्ता कमी आहेत, सगळ्यांना नोकरी मिळू शकत नाही. आणि तेवढाच वेळ त्या नोकरीत आता कुठेही 10 ते 5 नोकरी नाहीये, 8 ते 8, 12 तासांची किमान नोकरी असते, तीही कमी पगारात असते. मग तेवढेच कष्ट मी जर माझ्या उद्योगासाठी करू शकलो तर मी नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा होईल. आणि असे नोकरी देणारे तुम्ही व्हावेत, यासाठी या देवगिरी बँकेने हा सगळा प्रपंच केलेला आहे. मला वाटतं आज आपण याचा जर या मार्गावर आपण चालण्याची सुरुवात केली तर आमच्या या
कार्यशाळेचं, आमच्या या मालिकेचं खऱ्या अर्थाने चीज होईल. आपण पुन्हा एकदा प्रसाद कोकिळे सरांचे टाळ्या वाजून आभार मानूयात आणि इथे थांबूयात. धन्यवाद. देवगिरी बँकेचे आपण स्पेशली आभार मानूयात, कारण अशी संधी आपल्यामुळे सगळ्यांना आमचा संवाद झाला. देवगिरी बँकेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. देवगिरी बँक आपल्या सेवेसाठी सदैव हजर आहे. आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्या वेबसाईटवर लवकरच नवीन पोर्टल आम्ही सुरू करतोय. वेगवेगळ्या शासनाच्या योजना आणि अशा मंडळींचं मार्गदर्शन मिळण्यासाठीचं पोर्टल इथे राहील. देवगिरी बँक आपण जर सर्च केलं तर आपल्याला देवगिरी बँक फेसबुक, देवगिरी बँक यूट्यूब चॅनल आणि देवगिरी बँकेची वेबसाईट याच्यावर आमचं प्रशासन आपल्याला कायम मदतीला हजर असेल. पुन्हा एकदा देवगिरी बँकेच्या वतीने सर्व दर्शकांचे मी आभार मानतो आणि लवकरच भेटूयात नव्या या आपल्या पुढच्या उद्योजकांसोबत. धन्यवाद.